जे लोक आहेत आता काय आपल्याकडे हे समस्या आहेच ऑलरेडी, सांगतायत हे लोक आपल्याला, माहिती आहे मला. परंतु काय होतंय की याच्यावर फॉलोअप होत नाही असं मला, मी तिकडे गेल्यावर मला कोण दिसलं, बोललं तुम्हाला? मी गेल्यावर असं मला अनुभवलं. कोण बोलला नाही, काही गोष्टी अशा असतात की आपल्याला अनुभवतात ओके तिकडे गेल्यावर. ओके. पण तुमचं म्हणणं असं आहे की सगळे ओके आहे. नाही, त्याच्या संबंधित आहे. बस, बस, बस. येणार बस, बस. नाही, 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 ठीक आहे. कसं आहे, साहेब बरोबर बोलतायत, ऐका ना. टेक्निकल सँक्शन काही सँक्शन असतात, काही विषय करू शकता ना, काही टेंडरला अगेन 45 डेज लागेल. बॅनर्जी साहेब एक सेकंड. काही गोष्टी टेंडर असतात मला माहितीये, हो. काही गोष्टी असे असतात की जे टेंडर मध्ये होते तरी झालं नाही, ते तुम्हाला कदाचित माहित नसेल. मी दाखवतो तुम्हाला. आता हा पाणीचा एक प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. हा कदाचित त्यांना नवीन लाईन टाकणार तुम्ही, नवीन लाईन टाकला मी आहे. सेकंडरी काम कनेक्शन नहीं हुआ. कनेक्शन आता हे जॉइंट देता है, नहीं दिया ना अभी तक. ये है. आपने 300 का पाइप डाला हुआ नाही साहेब, मी कमिशनरच्या ऑफिस मध्ये बनवतो. नाही नाही, कुठेही असतो साहेब, आपण व्हिडिओ बनवतो साहेब. हे चांगलं नाही. चांगला नाही ना, एकदम चांगला आहे. नाही नाही साहेब, बंद नाही होणार. तुम्हाला नाही बोलायचं असेल तर नका बोलू. तुम्ही हा साहेब पीआरओ भेटवा चाललंय त्यांना आम्ही त्यांच्या केबिन मध्ये पण करतो साहेब, मी कमिशनरकडे पण करतो. कसं आहे, हा प्रश्न आहे ना साहेब जनतेचा आहे. हा बस, आपण ह्याच्यावर बोलू ना साहेब. मैं काय बोलतो, उलट साहेब तुम्ही लवकर केलात ना तर लोकांना माहित पडेल की बॅनर्जी साहेब एकदम क्विक ऍक्शन घेतात. हे बघा, आता हे प्रश्न कसा आहे, लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, ऐका ना, पहले पण इथं लोक ना, मैं एक ऑफिशियल जो हूँ, हाँ। मैं पब्लिक ऑफिस उसमें डोमेन में ऐसे बात नहीं कर सकता. कर सकते. नहीं, पीआरओ बात कर सकते आप, आपको करना चाहिए. आप नहीं करते ऐसा कोई नियम में ही नहीं है, आपको करना ही हमारे चाहिए. यहाँ संबंधित अधिकारी जो है, पीआरओ जो है, वो बात नाही नाही, पीआरओ सर अलग आहे. आप जो तुम्ही जे करतायत ना, तुम्ही काय तुमच्याकडनं काम झालंय काय नाही झालंय, तुमची ही लाईफ कसं आहे, सगळे अधिकारीकडे जाणार ना, सगळे अधिकारीकडे जाणार. उद्या लोकांना कळेल. कसं आहे साहेब, एक असतो कामाचा भपका, एक असतो कामाचा भपका, आणि एक असतो ऍक्च्युअल प्रॉब्लेम. कसं चाललंय काय की आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय, पण काय ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे ना हे लोकांना कळलं पाहिजे की काय चालू आहे. ते एचडीएल मध्ये एवढे लोकांना निवडणूक मध्ये, ऐका ना माहिती आहे ना साहेब, ऐका ना बॅनर्जी साहेब, बॅनर्जी साहेब, चांगला नाही. तुम्ही नाही नाही, काय तुम्हाला आम्ही वाईट बोलणार थोडी आहे, एक शब्द नाही बोलणार साहेब. मी एकदम प्रामाणिकपणे, मला माहिती आहे तुम्ही खूप चांगले अधिकारी आहे आणि तुम्ही फास्ट काम करताय, मला हे माहिती आहे. म्हणून काम होतं हाँ। त्या लाईन बुक साहेबांना बोलू द्या ना. 300 का लाइन केलेला आहे. एक आता मिनट, जो प्रेशर आहे त्याच्यासाठी मेरा बात सुन लो. मेरा करंट स्टेटस मेरे को पता है. आप लोग ने लास्ट टाइम अपन मुखर्जी साहब के सामने बैठे थे. हाँ, 1 महीने का आप लोगों ने बोला था कि हम 1 महीने में जो जो चैलेंजेस है उसको हम रिकवर करेंगे या सॉल्व करेंगे, ठीक है. मगर वो टाइम पे 300 का लाइन तभी से गिरा हुआ है. अभी 600 का तो गिरा है, उसके आगे भी 300 का गिरा है ना, अपने जो कनेक्ट करने वाले हैं हम लोग. 450 हाँ आणि नंतर कमी कमी होऊन गेले. हाँ, आणि तो वो अभी तक बिल्डिंग में नहीं आया वो लाइन. बिल्डिंग में थोड़ी ना आएगा वो तो मेन लाइन है. तो नहीं हुआ ना वो. आप मांगता तो इनसे पूछो. कसं आहे, आज आपण माझं काम, मालेकर से या हेरलेकर से. ये 600 की लाइन है, उसके बाद 450 की लाइन. बराबर 450. हाँ, बाद में जो कनेक्शन होगा, ये पूरा नेटवर्क तैयार हो रहा है जिसमें आपको 600 लाइन से अभी जो भी कनेक्शन है आपको सर्विस लाइन दी गई है. बाद में ये आपका जो होगा, जो प्रेशर सर अभी भी राउंड घूम के आ रहा है ना, लाइन इधर से नहीं मिल रहा है ना. यहाँ पे चैम्बर डाला गया ना. अब पूछ लो ना, नहीं मिल रहा है ना उधर से. मैं यादव से फॉलो अप कर रहा हूँ, मालेकर से फॉलो अप कर रहा हूँ, हेरलेकर से फॉलो अप कर रहा हूँ. 600ची लाईन. साहेबांना दाखवा. देखो अभी ये तो तुरंत होना चाहिए, मगर क्यों रोक के रखे हुए समझ में नहीं आ रहा. ये जो कनेक्शन अंदर जाने वाला, कनेक्शन के लिए जो बिल्डिंग्स है, हर बिल्डिंग्स को एक कनेक्शन ऑलरेडी बीएमसी ने प्रपोज करके दिया हुआ है. कनेक्शन तो बीएमसी देता है, आपको मालूम है, ठीक है, क्लियर है. हाँ, उसके बाद जो भी है, जो पानी का प्रेशर है, ये भी कौन डिसाइड करता है? बीएमसी देता है. ये आपको क्लियर हो गया. देता है. हाँ. हमने लाइन डाल दी है. यहाँ पे जो स्विच वॉल्व्स थे, जो भी वॉल्व्स थे, उसकी जो वो काम है वो हमारा चल रहा है. आपने देखा होगा एक चैम्बर भी बनाया है. 14 से आगे चैम्बर बनाने के बाद क्या है, उसमें नोजल काम तो हुआ. चेंबर कधी बनवला किती दिवस, कसं आहे, मी म्हणून बोलतोय साहेब, चेंबर बनवून किती दिवस झाले त्यांनाच माहिती आहे. आता चेंबरचं काम म्हणजे आज पाणी मिळणं हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एक मिनिट. तुम्ही काम संपून नंतर लोकांना पाणी मिळायला पाहिजे ना.
सर मैंने जो स्टडी किया बॅनर्जी सर, मी बोलतो जरा ऐकून, मी बोलून घेतो. कसं आहे, ज्या बिल्डिंग मध्ये लोक राहतात तिथं पाणी नाहीये, ठीक आहे. ज्या बिल्डिंग मध्ये लोक राहत नाही तिथे भंगार पडली आहे, तिथं कोणच नाही, तिथं पाणी नाही. बघा ना, बाया बिचारे गावमध्ये कसं तळावावर नदीवर कपडे धुवायला जातात, हे बघा ना, आहे ना इथे, हे बघा ही परिस्थिती आहे. 15 लोक असे कपडे धुवायला महिला जातात साहेब. आता पण त्यांना गावची फील येते की आम्ही गावात राहतोय, आम्ही नदीवर जातोय कपडे धुवायला, ही त्यांना फील आता पण येते. सर कुठंतरी आपण ह्याच्यावर विचार केला पाहिजे. नंबर हा एक प्रश्न झाला. मी पहिला एक मिनट, ये क्वेश्चन के ऊपर मला दूसरा विषय है टाकायचा है. अभी ये जो हो रहा है, अभी कल जाके हम लोग मीटिंग करा के आए बीएमसी है, तो वहां पे बोला कि हमको अभी तक कोई हैंडओवर नहीं, अभी भी आप लोग के ताबे में ये पूरा एसडीएल. ठीक है, अभी आप लोग बता दो. ये एक पॉइंट होगा सर, ये डेबरीज है, ये जो आपके बिल्डिंग में जो काम हुआ रहेगा ना हमारे ये नहीं, ये डेब्रिज सर, ये एचडीएल का जो काम हुआ रहेगा ना, आपका रिपेयर हुआ रहेगा, वॉट एवर जो भी हुआ रहेगा, ये कई सालों से ये पड़ा है. सामने ये सब उधर ही का है. 20 नंबर रहेगा, 21 नंबर रहेगा, ये डेबरीज है, ठीक है. कौन सा बिल्डिंग के सामने इस वक्त न बोलते हुए एचडीएल कंपाउंड के अंदर है और हर जगह पर है. इसके लिए मैं बोलना चाहूंगा कि हमारा काम कंप्लीट हो गया, सारी डिब्रीज वो से हटा दी गई है. ये डिब्रीज अभी कैसी है ये मैं सर जानना किती चाहता वर्षापासून ये आहे पहले से सर, मैं आपको कितने सालों से है? म्हणून एक हूं. मिनट, अभी मैं इसके लिए अभी जो अपना ये है ना प्रणय, हमारा रेसिडेंट इंजीनियर ना PhD का, उसको बुलाया. ऐका सर, म्हणून लास्ट टाइम पे अपना रणजित भाई हे आपल्याला साहेब बोलतील ना, त्यांचं पन्न्यामध्ये नाही, ऐकायचं, ऐका पण तुम्ही, आपलं पण विषय ठेवायचा. मी म्हणून बोलतोय ह्यांच्या पन्न्यामध्ये सगळे काम झालेले आहेत. ह्यांची जी बुक आहे ना त्याच्यामध्ये, म्हणून मी बोलतोय तुम्ही थोडेसे पेशन्स ठेवा. मी बोलतो आता, तुम्ही काय बोललात की आम्ही आमचं काम झालंय, आम्ही डेब्रिज हटवलंय. साहेब ह्या डेब्रिजला किती वर्ष झाले माहितीये? ऐका ना सर, या डेब्रिजला किती वर्ष झाले माहितीये? माझे 4 वर्ष जुनी, सर ते सोडा, ही जी डेब्रिज आहे माझी एक 4 वर्ष अगोदरची लाईव्ह तुम्ही बघणार ना, त्याच्यामध्ये पण ही डेब्रिज आहे. ओके. बरोबर आहे. तुम्ही म्हणताय की आम्ही सगळे उचललाय, हे नाही उचललाय. बोला नाही, बोलला की जे बिल्डिंगची डेब्रिज होती त्या बरोबर आहे साहेब. माझं म्हणणं आहे की आपण सगळे रस्त्यावर जे काही असेल, आता मी ना, तुम्ही जर बीएमसी ला हँडओव्हर केलं असतं ना, तर मला माहितीये बीएमसी कडनं कसं करून घ्यायचं. पण तिकडे गेल्यावर ते काय म्हणतात की आम्हाला हँडओव्हर नाही, आम्ही नाही करू शकत. बरोबर आहे ना. तर ही तुमची जबाबदारी आहे. ते प्रणयला बोलवा. एक नंबर हा झाला. हे बघा पूरा डेब्रिज साहेब, डोंगरचे डोंगर आहेत डेब्रिजचे. काय होतंय, लोक राहतात ना साहेब, हे धूर उडते, लोकांना दमा होईल, लोक बिमार पडतील, लोक मरतील. नंतर परत कोणतरी नेते येतील आणि सांगतील आम्ही यांना हे कंपन्सेशन देतो, 5 लाख देतो. माणसाची जीवाची व्हॅल्यू एवढीच आहे आपल्या मुंबईमध्ये. पण माझं म्हणणं आहे साहेब, आपली जबाबदारी आहे बॅनर्जी साहेब. मी म्हणून सगळे ना एकदम फोटो सकट आलोय की उद्या तुम्हाला असं वाटायला नाही पाहिजे की आम्हाला खोटा आरोप करताय. एकही आरोप खोटा नाही, हे सगळे ऍक्च्युअल आहे, बघा फोटोमध्ये आहे. बरोबर आहे. हा एक विषय झाला. सर इसके ऊपर देखो, अभी ये लास्ट टाइम जब आप लोग आए थे, वो टाइम पे ये डेब्रिज सब पूरा दिखाया गया था. मैं खुद सामने से दिखा, और वो टाइम पे अपना जब मुखर्जी साहब के सामने अपन सब बैठे थे, वो टाइम पे बोला गया था ये पूरा रास्ता हम लोग ठीक करके देगा, ये सब उठवा के देगा, इसका छोटा टेंडर निकलेगा, और ये सब हो नहीं रहा है. अब ये देखो सर, आप देखो, आप अभी उधर रहेंगे, इच्छा आप कसं लोग आहे, रहेंगे. आता म्हणून बोलतोय सर, ये टेंडर का बात नहीं है, ये क्विक होना चाहिए क्योंकि इससे लोगों की जान को खतरा है. ये अगर हम टेंडर डालेंगे, टेंडर में उठेगा, फिर टेंडर पास होएगा, फिर कोई कॉन्ट्रैक्ट आएगा, फिर वो काम, सर तब तक लोग, अगर उसको कुछ बीमारी हुआ तो ये मेरे को कोई लिख के देगा, टेंडर की वजह से नहीं उठेगा, मर जाएंगे तो चलेगा. लोग प्रॉब्लेम होएगा ना साहेब, लोकांना प्रॉब्लेम होईल ना. लोकांना पण लहान लहान पोरं आहेत, ते तिथं खेळतात. कसं आपण लोक, मी पण राहत नाही, तुम्ही पण इथं राहत नाही. जर आपण राहिलो असतो ना साहेब या समोरच्या बिल्डिंग मध्ये, मी सांगू 2 दिवसात उचललं असतं. पण कसं आहे, दुर्दैव यांचं आहे की आपण, तुम्ही मी इथं राहत नाही. ते गरीब लोक राहतात ना. माऊल मधनं उचलून इथं टाकलं, निवडणुकाच्या अगोदर इकडनं उचलून इथं टाकलं. आपली जबाबदारी आहे, हे लवकरात लवकर हे झालं पाहिजे. बरोबर आहे ना. किती दिवसात होईल अंदाजित साहेब? बोलतो मी आगे. हा, ते बोलून घ्या. हे बघा, हे पूर्ण हे लाईट्स आहेत. ये कौन सी बिल्डिंग है? अभी ये ना हमारे 21 के सामने का ही लाइट है. अभी आप देखो, बिल्डिंग किसकी है? ये तो तुमची बिल्डिंग आहे, ये आपका मेडिकल हे है. हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल. ओके. बरोबर आहे. आता हे हॉस्पिटल आहे साहेब, जेव्हा 18 वर्ष अगोदर बनवली असेल एचडीएल, तेव्हाच हे हॉस्पिटल म्हणून जाहीर केलं असेल ना साहेब. अजूनपर्यंत हॉस्पिटल झाली नाही तिथे. एमसी जिमला हँडओव्हर केलं. ते करून टाकलं. तुम्ही हे लँडसेलला विचारा. मी लँड सेलला विचारू. कसं आहे, आपल्याला समजेल ना लँड, समजलं मला.
लँड सेलला विचारू. Acknowledgement. लँडचं मतलब तुम्ही नाही मला समजलं, माहितीये. हे बघा, हे पूर्ण ना साहेब हे चिखल आहे. हे बघा, हे 20, 21, 22 पूर्ण चिखल आहे साहेब. तुमच्या समोर हे केलं गेलं होतं. आता हे कुठे म्हणाला हा मागचा परिसर जसाच तसा आहे. तसंच आहे. अगोदर तुमच्या समोर केलं होतं. हा समोरचा केलेला रस्ता आहे, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? हे कोण- हे बघा, त्याच्यामध्ये धूळ वर्षाताई आली होती ना त्या टाइमला. त्याच्यापर्यंत तुम्ही तुमच्या सोबत हे बिस्मिल्ला करून टाकला होता चांगला. मागचं नाही केला. तुम्हाला सांगतो, बिस्मिल्लानी जे केलंय फ्रंट आहे, हा बॅक आहे. तुम्ही चुकीच्या मार्गावर चालला. थांबा ना साहेब, तुम्ही केलं साहेब, मान्य केलं, चांगला केलं तुम्ही, परत भरलाय. साफ कोण करणार असं आता? झालं ना, मी चांगला केला होता. केलं ना साहेब. अहो ते गटर आहे साहेब, ते गटर आहे, ते भरणार ना. हे गटर आहे, दोन्ही गटर आहे. त्याच्या तुमच्या बिल्डिंग आहे ना, जे पाईप्स आहेत सगळे लिकेज आहेत. हे तुमचं मेन स्ट्रीट जे आहे हा. त्याच्या समोर आहे ना, 20, 21, 22, हा. 21 आणि 22, हे 19 आणि हे 28, हे पूर्ण रोड केला आहे. रोड बनवलाय. नहीं मतलब जो वही मैं आपको बोल रहा हूँ, ये रास्ता आपने बनाया भी ना, हाँ। तो वो है ना, धूल है ना इतना निकलता है कि दमे का बीमारी हो जाएगा, है सर? पहले अभी ये पीछे वाला रास्ता है, ये आगे वाला नहीं है, ये पीछे बिल्डिंग के इसके पीछे back वाला side, रास्ता है, इसके back side। बैक साइड का ये। ओके, मतलब ये हाँ, जो बैक साइड, main बैक साइड। road है, वो नहीं है। वो नहीं है, बैक साइड है. देखो अभी क्या हुआ, आपको सबसे पहले फ्रंट का इशू था. प्रणव नहीं आला का? प्रणव का इश्यू अभी भी है। 2021 के सामने फ्रंट में था जहाँ वर्षा आई थी, हाँ, याद है? yes। वहाँ पे पूरा भरा हुआ था. टेम्परेरी बेसिस पे मैंने कहा उसको बनवा रहा हूँ मैं. टेम्परेरी बेसिस पे 2 दिन के अंदर वो काम करवा के सैंक्शन लेके मैंने करवाया. Correct। है ना, साहब ने बोला हाँ, उसको. हाँ। उसके बाद वो हो गया. वो काम हो गया पूरा सर। complete, वो काम हुआ. अभी वहाँ पे ड्रेन लाइन है क्या? नहीं है ना. तो drain प्रणय line येत नाही का? प्रणय बुलाया नहीं, वो कहता है. अरे बुलाया भाई, वो पीएमसी हमारा इंजीनियर उसको बुलाया था, उसको मालूम है ना, क्योंकि वो वहाँ पर डिप्लॉय है. ये उस वाला रास्ता ये एक विषय. हाँ, अभी इसके बाद मैं आपको बताऊंगा. अभी पूरा ये देखिए, scale ऐसा है, ये सर। 20, 21, 22 सुनो ना, ये 20, 21, 22 एक चीज बताइए, बोलिए ना। पूरा एसजाइल है शुरू से A to Z. हाँ, हाँ। 1 by 1 हम सॉल्व कर रहे हैं. अभी आपके यहाँ जो था रास्ता नहीं है, उसके लिए मैंने क्या बोला था, टेम्परेरी काम है. वो किया आपने, मैं उसके बाद जो किया उसके लिए डिनाई नहीं करूंगा। मेन रोड के लिए बनाना है, मैंने कहा था वो टेंडर आएगा. हाँ। टेंडर किसका लगेगा, एक से लेकर पूरे तक लगेगा. पूरा प्रीमाइसिस का बनाना है कि नहीं हाँ, बनाना है? पूरा प्रीमाइसेस का ही चाहिए। अगर ये ड्रेन लाइन, उसके सामने ड्रेन लाइंस नहीं बनेगी तो पानी निकलेगा कैसे, आप बताओ. बराबर है. तो ड्रेन लाइन भी बनाना पड़ेगा. वो तो रोड बनता है तो ड्रेन लाइन बनती है ना सर. रोड बनता है तो बनती है ना. हाँ. रोड बनने से पहले ड्रेन लाइन बनती है ना. तो इसीलिए रोड नहीं बना तो भी ड्रेन लाइन बनती है. ड्रेन लाइन मतलब SWD जो ड्रेन है, स्टॉर्म हाँ। वाटर ड्रेन, उससे हाँ। पानी निकल जाना चाहिए. हाँ. ये पानी जो है स्टॉर्म वाटर ड्रेन से नहीं निकल पा रहा. जी। तो इसके लिए दोनों के लिए मैंने प्रपोजल डाला हुआ है, जिसका टेंडर निकलना है. जी, टेक्निकल सैंक्शन के लिए वेटिंग है. जैसे टेक्निकल सैंक्शन Okay। होगा तो ये दोनों आपका काम हो जाएगा. अब मैं बोलता पहली हूँ, चीज हो गई आपकी टेम्परेरी रोड. टाइम बिंग वो काम किया जाता अब मैं बोलूं, मैं मान्य करता हूँ रोड जब बनेगा, तो मेरा पूरा- अभी कहना ऐसा है सर जी. कि वो जो गटर है जी। वो कंटिन्यू साफ होनी चाहिए. अब समजिए मेरी बात. अब आता है सर गटर का सफाई का ते काम. कंटिन्यू कसं आहे, तुमचा कुठला डिपार्टमेंट असेल ना, आता समजा BMC ला हँड ओव्हर नाही केलंय. अभी मैं आपकी हाँ। वो क्वेरी भी सॉल्व कर हाँ। सकता हूँ. आप लोग को पहले बताया जाएगा कि हमने पाइपलाइन बिछा दी, सपोज पानी को सप्लाई करने का काम BMC का है. आप मान्य करते हैं कि नहीं, सप्लाई कौन करता है, BMC करता है. कितना साटा खोलना है, कितना प्रेशर देना है, उनको कहाँ से सप्लाई देनी है, ये उनके काम. हमने यहाँ पे बता दिया है कि इसके लिए हमारे लेटर्स भी है, मैं आपको दिखाऊंगा वो जी जी letters, जी जी जी. जिसमें मैंने घन कचरा वाला डिपार्टमेंट जो है उनसे बोला था कि जितने भी यहाँ पे डेब्रीज है, कचरा है, उस दिन ताई के होने के बाद उसमें हर बिल्डिंग के सामने मैंने कहा था डब्बा लगाओ और इसको साफ सफाई के लिए रूटीन. नहीं सर, आप बराबर. हाँ, एक मिनट, उन वार्ड वो आप बदले क्या नाम है उसका, बर्दे साहब को लगाएंगे, वो सब आराम से साहब दिया, लेटर दिया है. लेटर दिया रहेगा, लेकिन उसको फॉलोअप नहीं रहता ना साहब. तो एल वार्ड के अंदर देखो, इतना पूरा आपका केबिन है ना, रोज इतने पेपर आते हैं. ये देखिए, एक मिनट, उनको करना ही नहीं है काम एल वार्ड में, किसी को काम नहीं करना है. ये बर्दे साहब का बोलने क्या मालूम है क्या? बर्दे साहब क्या मैंने- बोलता है, हाँ, सुनो बर्दे सर, साहब मैंने को सुन लो. किया था. बर्दे साहब क्या बोलता है कि है ना, जो एक मिनट, कचरा पेटी रहेगा उसका कचरा मैं उठाऊंगा, ये जो आप डबरी से मैं नहीं जब उठाऊंगा. हम लोग कोई भी घर बनाते हैं या हाँ। ये करते हैं. हेलो, कसं आहे, असं नाही ना, त्यांनी जे पत्र त्यांना दिलंय ना, ते पत्र घ्यायचं
आता मला पत्र दिलं पाहिजे यांनी फक्त की हे तुम्ही उचला तिकडनं आणि मग ते पत्र घेऊन एलवॉर्ड मध्ये गेलं पाहिजे आणि जेव्हा तो आपल्याला सांगेल ना वार्ड ऑफिसर्स को भेजा था ना, जो साहब को भेजा था, वार्ड ऑफिसर जो है वार्ड पे उनको भेजा था कि ये सब आपकी रिस्पॉन्सिबिलिटी है। और हमारे कमिश्नर साहब ने भी बोला था कि चूंकि ये जो है कचरा उठाना जो है म्यूनिसिपैलिटी का काम है, उनका पूरा सिस्टम है ये चीज, तो साफ सफाई का सर काम आप एक छोटा काम कीजिए, ये व्हाट्सअप छोड़िए, आप उनको एक लेटर निकालो, दिया है। मैं ठीक है। बोलता हूँ, एक मिनट लेटर हाँ वो लेटर मंगाइए और लेटर मुझे दीजिए। वो लेटर लेके हिरलेकर साहब के पास जाके मुझे कैसे काम करा के लेना ना, वो मेरी जवाबदारी है। आप खाली फ्री तो हो जाओ उनको लेटर देके। दिया है साहब। मुझे मालूम है वहां जाने के बाद वो बोलेंगे अरे ये हमारा काम नहीं है, ये उनका काम है, ये हमारा काम नहीं है। फिर उनसे एक लेटर लेना पड़ेगा आपके नाम का कि ये हमारा काम नहीं है, वो आपको देंगे। यही होने वाला है एलवॉर्ड में। मला माहिती आहे हो। आप टैक्सेशन किसको पे करते हैं? टैक्स देते हैं सर। बाहर देते हैं ना, कचरा घन का उसमें एड ऑन होता है ना, तो ये बीएमसी को हम जब टैक्स देते हैं तो ये देखिए हमारी कैसे सर, सुनिए ना, ये देखिए और आपका सिस्टम- सब एक मिनट ये बताइए, जो घन कचरा उठाने का काम है, जो सिस्टम है, मैकेनिज्म है, मैकेनिज्म किसका है? उनका है, आपको मान्य है? मान्य है। ये हैंड ओवर हमारा ये जो है एमएमआरडी की बिल्डिंग हमने किसी को हैंड ओवर नहीं की है, लेकिन घन कचरा उठाने के लिए किसकी गाड़ी आती है? उनके आती है, बराबर है। आपका भी सोसाइटी होगी जहाँ आप रहते होगे, अभी मैं आपने सोसाइटी किसी को हैंड ओवर नहीं किया साहब, बराबर। लेकिन किसका कौन आता वो आता है, वो उनका कहना क्या है, ये जो डब्बे है ना, ये देखिए, ये हम उठाएंगे। ये डब्बा हम उठाएंगे, हाँ। ये जो डब्बे में कचरा होगा हम उठाएंगे, हम उठाएंगे। ये जो डेब्रिज है ना वो हम नहीं उठाएंगे, ये बोलते हैं। क्योंकि ये अभी तक आपके ताबे में है। इसका भी मैं वन बाई वन आपको हाँ। सॉल्यूशन बताता हूँ। और ये क्या मालूम है क्या, ये जन्मों से पड़ा हुआ है बोलते हैं, हमारा लुकआउट में है। अभी क्या है ना, इन लोग को बिचारों को ऐसा लगा कि हम अच्छी जगह जा रहे हैं, एचडीएल में जा रहे हैं, आम्हाला घर भेटणार, आम्हाला हे भेटणार, त्या तुम्ही घाणमधनं घाणीमध्ये झालात आणि त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे, मी बघतोय। अहो माऊल चांगला असेल हो ह्याच्यापेक्षा, आणि तुम्ही लोकांनी थोडी मूर्खता केली। हे निवडणुकीच्या आधी केलं असतं ना तुम्ही लोकांनी, तर तुमचं काम लवकर झालं असतं। आता निवडणूक नाही ना, आता कोण लक्ष नाही देणार, आता राज ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते लक्ष देणार। ऐसा नाही आहे, देखो याच्यामध्ये असं आहे, निवडणूक येणार आणि जाणार, पण आम्ही टॅक्स वर्षांवर्षापासून ते भरतोय. आपल्याला माहिती आहे, आपल्याला माहिती आणि आहे। कामं कसं करून कसं असतो, घ्यायचं आपल्याला कळतं. नेते लोक आहेत ना, नेते लोकांनी इथं आलेत ना, तर हे साहेब कॉन्फरन्स मध्ये बसतील, हा. साहेब एकदम ते प्रणय अर्धा तास अगोदर असेल, तुम्ही समजता ही सिस्टम असते। म्हणजे आपण सत्तेवर नाहीये ना, म्हणून वेळ लागतोय। जर आमदार इथे आले असते किंवा खासदार आले असते तर हे साहेबांनी तिथे कॉन्फरन्स मध्ये असे पाण्याचे बॉटल असते, चहा असते, बिस्किट असते, ते सगळे होते, ते सगळे असते तिथे। का ते पदार्थ ते निवडून आलेले आहेत ना। असं नाही, नाही, आम्हाला सगळे माहिती आहे साहेब काय ते, मला काय तुम्ही पाणी नाही दिलं हे नाही सांगत, एक व्यवस्था सांगतो। त्यांच्यासाठी हे धावपळ करतात, कारण ह्या लोकांनी परिस्थिती कशी आहे, अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही, अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही ना, तर हे काय करतात सत्तेधारी लोक, हा माणूस माझा ऐकत नाही, एक मेमो बनवून टाकतात, करा त्याची बदली, बिचारे घाबरतात। आपल्याशी काय घाबर, आपल्याकडे आहे काय, आपण हे लाईव्ह करू शकतो, बाकी काय ना आमच्याकडे, हे मोबाईल आहे बस, लाईव्ह आहे, बाकी आमच्याकडे काहीच नाही। हा विषय झाला, हे बघा। हा लेटर कौन दिवस आहे? 30/10/2025 अरे तू नाही 30/10/2025 तुम्ही दिलाय सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, बरोबर आहे ना साहेब? ह्यांनी काय आपल्याला रिप्लाय दिलाय का 10/10/25 नंतर? नाही दिलाय ना। आता हा पत्र तुम्ही आम्हाला देणार? हे तुम्हा आम्हाला द्या, मी हा घेऊन जातो तिथे। हे तुम्हाला दिला होता, एक्झिक्युटिव्ह इंजिनला साईन करत दिला होता, आणि त्याची कॉपी डीएमसीची ऍडिशनल कलेक्टरला मी जातो, हे कॉपी घेऊन मी जातो साहेब। मग कसं आहे ना, मला माहिती आहे तिथे काय होणार आहे। कचराचे जे आहे हा. त्यांचं काम डीएमसीचे आहे। ठीक आहे, मी बोलतो ना, मला तिकडे गेल्यावर समजेल साहेब, तुम्ही हात आणि झटकताय, हासाठी ते पण हात झटकताय। हासाठी माझे जे कमिशनर आहे साहेब आहे ना, उभय साहेब, त्यांना कसं आहे ना साहेब, ऐका ना, आमच्या इथे कसं आहे ना, हे घनकचरा व्यवस्थापनचा ऑलरेडी जे कचरा आहे ते 5-5 दिवस उचलत नाही, ते मार्क करून टाकतात। आमची गाडी गेली, 2 फोटो काढतात, त्यासाठी मी तर तुमचं कुठे उचलणार आहे लोक? दोन टाइम तुम्ही मतलब रोटेशन तर वाढवा, ते करतो मी। लोक तुम्ही मला पत्रामध्ये लिहून द्या, ते एसडब्ल्यूएम कडे मी जाणार, आम्ही परत तिकडे पण जाणार, तुमचं पत्र पाहिजे, त्या पत्रावर ते मला जे उत्तर देणार ते लाईव्ह मध्येच येणार ना।
तुम्हाला सांगेल साहेब मी जातोय जरा ऐकून घ्या लाईव्ह माझी चेक करा. तुम्ही 5-10 मिनिटं जरा ऐकून घ्या तेव्हा लाईव्ह मध्ये तुम्हालाही समजेल. काय पत्र खेळता खेळताना महिने निघून जातात. इसके लिए आता हे बघा वर्धे साहब इमारत नहीं बोलेंगे 20-21 वर्कआउट नहीं है. हे बघा 20-21 जवळील हे ड्रेनेज लाईन आहे ना हे साहेब पाईप सगळे तुटलेले आहेत. सॉरी ड्रेनेज लाईन जो 20-21 बनवली होती कारण अरे यार ये 20 का है. ये 20 नंबर बिल्डिंग है, 20 21 का बना हुआ है. 21 का मैंने कॉल किया था, आपने भेजा था आपने, और ये 20 का है अभी भी वैसे पड़ा हुआ है. साहब आपने उस दिन मेरे को ही आपने वीडियो बना के भेजा था. नाही आपने बनाया इसका तुमचं म्हणणं असं आहे तुम्ही बनवलं असं आहे साहेब. सर ये 20 का है. नाही ऐका ना बनवलं असेल हो. पण साहेब लीक झालं तर करायचं काय. हे तुम्हाला पाठवला होता ये 21 का है. 21 का ये 20 का है. चुकीचं आहे हे तुम्ही ये 21 का है, ये 20 का है सर. अरे विदेश में क्या निकल रहा है जो आपके जो पुट्टीज है ना वो निकल रही है. लोग निकालते हैं पुट्टीज का काम करते हैं देखते हैं और वो चाहते चुप. बराबर सब ये लोगों का काम है डालना हमारा काम है साफ करना. मुझे एक ही चीज मालूम है साहब. साफ करने के लिए भी क्या होता है आप लोग को जो सोसाइटी फॉर्म होती है सोसाइटीज का काम होता है कि जो रेगुलर मेंटेनेंस है वो करे. इंजीनियर का जो काम था हमने वो बिल्डिंग्स तो अभी ये जबाबदारी आपका नहीं है. सर जवाबदारी हमारा क्या है हमने उसको बना के उस समय दिया हँडओव्हर कर मैं दिया. अब तुम्हाला ही सोसायटी हँडओव्हर झाली आहे का. यार नाही झाली तुम्हाला तेच बोलतोय 20 ची आहे. तुम्ही ऐका साहेब तुम्ही कुठेतरी चुकताय म्हणून बोलतोय. ये 20 हे 20 नंबर आहे 20 नंबर हँडओव्हर झाली आहे का. 20 नंबर बिल्डिंग आहे. हँडओव्हर झाली आहे का. नागरिकांकडे हँडओव्हर झाली आता बीएमसी ला हँडओव्हर झाली. मग बीएमसी ला झाली आहे मग काम करणार कोण. हा काम करणार कोण. बीएमसी वाले काय बोलतात माहिती काय काल बीएमसी वाले बोलले की रस्त्याच्या बाहेरचं जे गेटच्या बाहेरचं आमच्याकडे नाही आलेलं परमिशन. गेटच्या आतमध्ये जे आहे ना ते आमच्याकडे परमिशन आहे बिल्डिंग के रूम के अंदर. साहेब हे काय करावं लागेल साहेब कसं आहे बाहर कैसे जब बॅनर्जी साहेब काय करावं लागेल आपल्याला एक दिवस तुम्ही जॉईंट व्हिजिट करावं लागेल. बीएमसी तुम्ही जेपर्यंत जॉईंट व्हिजिट करणार नाही ना तेपर्यंत काय होणार नाही साहेब. हा ते प्रणयला बोलवा. आता ते तुमचं ऐकत नाही काय बोलू मी मला हे समजत नाही. सगळे बिल्डिंग कलर ने हे बघा हे काम केलंय तुम्ही बघा आता काम केलंय का आता बिल्डिंगची हालत बघा ना. ही पडली बिल्डिंग तर साहेब कोण करणार. ये 20 का है 21 का है. अभी सज्जा गेलेले साहेब हे लोकांवर पडलं लोक मेले तर काय कोण जबाबदार कोण आहे. म्हणजे यांना पैसे 5 लाख जे देते सरकार हे घ्यायची कोणाकडनं MMRDA कडनं घ्यायचे BMC कडनं घ्यायची की सरकारकडनं घ्यायची. हे 2 महिन्यात 3 सज्जा गिरलेले पडले. 20 और 21 बिल्डिंग दोनों में ऐसे ही 20 नंबर. ये 21 का है देखो 2, इधर. 3, साहेब 4 कसं आहे ना जे काम पण करतात ना तुम्ही है 21 का है कि 20 का है. 20 का आहे ना इमारती कधी ना झालेलं रंगरोटीचे काम हे माहिती आहे आम्हाला. हाँ है ना ये टेंडर में किया गया एक्सटर्नल वर्क आपका किया नहीं गया है इंटरनल का पेंटिंग करके आपको हैंडओवर दिया गया था. correct. एम आई राइट. हाँ सभी में तो ये बाहर का नहीं किया अभी तक मतलब उसमें था कि नहीं वो टेंडर में था कि नहीं. ठीक है ठीक है इसके ये बाद निकालो नए टेंडर निकालो. सर जो चीज नहीं हुआ है वो मैं भी कह रहा हूँ. नहीं अब एक्सटर्नल का इंटरनल का 20-21-22 का जो इसके पहले अंसारी थे चावलवार साहब ने उन्होंने ये बताया था कि 20 का ये जो था इंटरनल काम करके दिया गया था. एक्सटर्नल का उसमें प्रपोजल को शामिल नहीं किया था. But what we were expecting, हाँ. the time when you started painting for 29 and 30, you completed that before this. 29 and 30 में जो काम किया गया उसमें लिया गया था ये. But that was been later posted, no? लेकिन उसमें जो उस बजट में जो था जो भी टेंडर जिसने देखिए आप बना रहे हो डिपेंड करता है. But we got allocations जिस before subject this. का काम अगर हमने ये काम को टेंडर दिया था उसको पेंटिंग का ही टेंडर दिया था. नहीं इंटरनल का था ना. आउटसाइड का दिया हुआ है. वो ते आपण काढून घेऊ असं आहे. 2 मिनिटं ऑर्डर लागेल नहीं है. सर वो मुझे खाली वर्क ऑर्डर दे उत्तर बना देना. हुआ है. हाँ, वो प्रणय को बोलना ये बिल्डिंग का वर्क ऑर्डर दे दे हमें समझ में आ जाएगा मैं देख लूंगा वो. बिल्कुल ठीक है ना. अच्छा मेरा बोलना अब ये है सर ये वाला ये चीज क्या सुनिए ना. इसमें क्रैक्स कैसे डल रहा है ये मैं देखना चाहूंगा. सर ये कभी देखेंगे आप मालूम है. भीतीचे क्या भीतीची वरी हे भेगा म्हणजे ये इसको भेगा बोलते हमारे मराठी में. Cracks to आमच्या मराठीत स्लॅब है ना स्लॅब नहीं. वो जो सज्जा ऐसा हो गया. नाही नाही, ते पडेल ना कुणावर पडलं पाहिजे ना. आपल्या इथे कसं आहे जागृत कधी होत आहे डिपार्टमेंट जेव्हा कोण मरेल बघतो मी. तुम्ही असं बोलू नका. नाही साहेब बोलावं लागेल ना. असं नाही ना. साहेब, असंच आहे दुसरं काय जेपर्यंत कुणाच्या डोक्यावर पडणार नाही जागृत कसे होणार साहेब. 3 गाडीचे काच बिल्डिंग नंबर 20 हा बघा हा बिचारा म्हातारा आहे साहेब याचा पाय नाही. हा माझ्या बरोबर पूर्ण फिरला.
जब भी तुमने फोन किया सर ये इश्यू रिजॉल्व हुआ कि नहीं हुआ? नहीं, मैं आपको उसके लिए डिनाई नहीं करूंगा। आपका 20 नंबर का इशू था, आपका फोन आया, मैंने उसी दिन करवा दिया। आपने कहा सर डस्ट का इशू है, वो भी मैंने करवाया। फिर उसके बाद भी आपका ये 20 बसेस नंबर उबेर आता क्या इथे? हाँ, ये बसेस सर ये बसेस इसके किसके लिए, हैं? इसके लिए आपको ट्रैफिक वार्डन, ट्रैफिक पुलिस जो है ना उससे कंसल्ट करना है, क्योंकि वहां पे जो एरिया में जो है ना कोई भी आके अनऑथराइज दे दो ना फिर, हम लोग दे दो। नहीं, एक सेकंड सर। आपको डायरेक्ट कोऑर्डिनेट करना होगा नहीं ट्रैफिक नहीं नहीं, उस प्रेमाइसेस में आके लोग अपनी पार्किंग। मैं आपको बता रहा हूँ सर, अभी मैं बोल रहा हूँ, मी बोलतोय साहेब हे प्रिमाइसिस सध्या तुमचा आहे, ठीक आहे? हाँ, तुम्ही एक पत्र ट्रॅफिकला द्या। हाँ, इसको लिए ट्रैफिक फिर से आपसे मैं कहूंगा, पहला लैंड सेल का हो गया कि वो हाँ। बिल्डिंग हैंडओवर का, हाँ रिगार्डिंग हैंडओवर, एंड सेकंड इज थिंग इज ट्रैफिक हाँ। मतलब अनऑथराइज पार्किंग, हम्म. ते पण लँडसेलकडे जावं लागेल, हाँ। ठीक आहे? क्योंकि हमारा स्टेट जो है उनके पास होता है। चालेल ना, समजतोय मला, ये हमारा concern है। लँडसेल लिहून घ्या, बरोबर आहे? इधर है ना, अभी देखो आता इथं हे माती आहे मैदान साहेब, मैदान है सर, ये इथं माती आहे, इथं पण मातीचं ढीग आहे। तुम्हाला तो माहिती है क्या देखिए, जब मुझे यहाँ पे काम करना था, रोड बनवाना होता, तो बिस्मिल्लाह ने डायरेक्ट अपना कोऑर्डिनेट करके, आप लोग भी गए थे, आप ये हाँ। आप लोग जाके कोऑर्डिनेट करके ट्रैफिक पुलिस को बुलाया था। हाँ, बुलाया और ट्रैफिक बुलवाए पुलिस थे को हम। बुलाया था। हाँ, उसके बाद ट्रैफिक पुलिस का ही कंसर्न है ना, हम हटवा देते हैं, उसको बना दिया। सर, अगर मेरी बात सुनिए सर, ये जो जगह है, हाँ। ये जगह पे बच्चे लोग को खेलने के लिए अगर आप जगह बना के देते हो जो आपके डीपी प्लान में रहेगा, तो ये पार्किंग ही नहीं होगा। फिर पूरा 30 बिल्डिंग में, अच्छा मुझे एक बात बताओ, 30 बिल्डिंग है, प्लान में रोड है, उसमें यहाँ प्लेग्राउंड है क्या? गार्डन था उधर। अब चेक करिए ना सर। लैंड वहाँ से- कार्ड तो दिए। हाँ, नहीं, गार्डन का नहीं। तो चलो 30 बिल्डिंग बनाया सर, टाउनशिप भी है, वो 30 टाउनशिप बिल्डिंग का है। टाउनशिप साहब, में अभी एक मेरी गार्डन फर्स्ट रहना चाहिए कि नहीं? अभी मेरी फर्स्ट प्रायोरिटी जो है ना, वो रोड और ड्रेन है। फर्स्ट तो रोड इसका ड्रेन कुछ में काम एक नहीं है। सेकंड, सर मैं क्या बोल रहा हूँ, सुनिए ना जो सैंक्शन हो वो सर। करवा सर सुनिए ना, 30 बिल्डिंग है तो एक गार्डन या बच्चों को खेलने के लिए मैदान होना चाहिए। बिल्कुल। तो आपके हिसाब से ये कहाँ पर है? आपके हिसाब से ये कहाँ पर है? आप जब से कुर्सी पे आए मेरे हैं, आपने एक स्टडी किया होगा, तो आपके हिसाब से वो गार्डन या मैदान कहाँ है? ये SDIL का प्रीमाइसिस था, जिसमें स्लम रिहेबिलिटेशन मतलब जो एयरपोर्ट के विस्थापित लोग थे उनको यहाँ पे रखना था। फिर ये SRA के पास चला गया, SDIL से। SRA ने इसको मतलब MMRD और सब के पैप्स के जो लिए थे उनके लिए ये एलोकेट कर दिया। वो प्लान को बनाने वाला कौन था? SDIL। सैंक्शन करने वाला कौन था? SRA। आज की डेट में जो लेआउट हमें मिला है उसमें वो गार्डन की जगह एलोकेटेड नहीं है। इसमें जो है, जो चीज है, बिल्डिंग्स हमारे पास है, उस बिल्डिंग्स में हमने अपना सिर्फ सुधारीकरण किया। सर, नहीं, नहीं, जिस सर, जगह पे मैं क्या बोल रहा हूँ, अब SRA चेक तो करिए एक बार। इसके बाद गार्डन है गारंटेड। 25/2/2025 को फिर से ये SRA इज द प्लानिंग अथॉरिटी। हाँ, अभी प्लानिंग होता है, मुझे मालूम है ऐसा नहीं। उसी का काम है कि किसी भी लैंड को क्या यूज करना है, क्या बनाना है। हम इस लैंड, रोड तो देना ही पड़ेगा। आपका मानना बिल्कुल सही है कि यहाँ पे हमको हॉस्पिटल होना चाहिए, यहाँ पे हमको प्लेग्राउंड होना चाहिए। तो कौन डिफाइन करेगा? जो प्लानिंग अथॉरिटी होती है वो करेगा ना। अब मैं बोलूँ सर, जी, जब ये एक स्ट्रक्चर बना होगा, आपका मैप बना होगा ना कि इतनी बिल्डिंग्स बनानी है, इसमें ये बिल्डिंग पुल हॉस्पिटल की होगी, वो तो तब डिसाइड हुआ रहेगा ना। जी। यहाँ पर पुलिस स्टेशन होगा, ये तो तब डिसाइड हुआ रहेगा ना। बिल्कुल। तो उस वक्त आज कोई भी- गार्डन या बच्चों भी के लिए सब कुछ कुछ- सोचा नहीं गया था? आज भी हाँ, उस समय नहीं सोचा गया कि मैं आपको वो पूछूं, हाँ, नहीं सोचा ना, नहीं बनाया। मतलब खाली रूम दे दो। उस समय जो SDIL ने था सिर्फ बिल्डिंग्स बनाई है, उसमें जो है लिमिटेड। नहीं, आपका एक लेआउट होगा ना सर, उसके अंदर यहाँ पर पुलिस स्टेशन है, यहाँ पर गार्डन है, यहाँ पर ये है, कुछ तो होगा ना। इसलिए मैं ये करके नहीं है ना। जो है आपका मतलब गरीब लोगों को गार्डन नहीं देना, ऐसा है क्या? ये जो माहौल से यहाँ से है उनको गार्डन या प्ले ग्राउंड नहीं देना, ऐसा है? हमारा मतलब फिर से हुआ है, ये हमारा प्लानिंग अथॉरिटी जो होती है, प्लानिंग सेल जो होते हैं। अब मेरा कहना है कि आप प्लानिंग को लिखिए ना कि बच्चों को एक दो ना, आपका भी तो लेटर दो एक। सर, इसमें हमारा कंसर्न नहीं है, ये लैंड सेल का। तो आप लैंड सेल को दो, हम आपके पास, आप लैंड सेल को दो। लैंड सेल को खुद मालूम है उसको। सर आप है ना, क्या होगा, ज्यादा जो तो हम हमारा- घूमेंगे सर। देखिए एक मिनट, हमारा काम है सर, मैं इंजीनियरिंग पॉइंट मैं इंजीनियर हूँ जी। मेरा सेक्शन है कि आपका पहले बिल्डिंग, जैसे आपने कहा कि 20 नंबर में क्रैक्स आ रहा है, ये मेरा लुकआउट है, मानता हूँ क्रैक्स। ये डंपिंग आप उठाएंगे कि लैंड सेल उठाएगा, पहले ये क्लियर करिए। डंपिंग का छोड़, मैं बताता हूँ। यही सबसे बड़ा मेन विषय है। मेरा प्रणय आ जाए, प्रणय आ नहीं रहे सर, बड़ी बात है, मुझे तो सोचना पड़ रहा हूँ। इसके ऊपर है ना, मैं बहुत बड़ी बात है, प्रणय नहीं आ रहा है। सिंपल क्वेश्चन है, आप जो बोल रहे हो कि है ना, इसका एक मिनट साहब, एक मिनट अभी सर प्रणय को पकड़ो। आप बोल रहे हो गार्डन अवेलेबल नहीं है। कैसा है आप सामना बोलो, यार, क्या है?
काहीच होणार नाही यांना एक- बोलून. एक बात करके हम सोल्यूशन में जा सकते जेपर्यंत आपली जॉईंट मीटिंग होणार नाही ना काहीच होणार नाही. म्हणून पहिला जॉईंट काय सोल्यूशन नाही निघाला. अहो उनको तुम्ही कितने भेटला बजे काय बुलाएंगे सोल्यूशन आप? आता आपण बघू ना काय सोल्युशन आहे. इशू हो गया था मेरा फोन का हैं। फोन का इशू हो गया तो तुमको 12 बजे बुलाया गया तो अभी नहीं आए, क्यों नहीं आए? नहीं वही रिक्शा पकड़ रहा था और रैपिडो कर रहा था बाइक फोन का इशू हो गया था मेरे अभी फोन मेरा फोन अभी कितने लगे, समय लगेगा? सर 10 मिनट में आ रहा हूँ मैं रस्ते भी हूँ और आशुतोष कहाँ है? आशीर्वाद सर का फोन आ रहा है मेरे को वही मालूम नहीं मैं साइड पे था सर मैं साइड पे साइट में जब तुमको 12 बजे बोला तो अभी तुमको क्या दिक्कत हो रही है? यहाँ पे साइट का इशू कौन रिजोल्व करेगा अभी? आओ। नहीं सर मैं आ रहा हूँ उधर ही वो फोन का इशू हो गया था, इसलिए मैं आ रहा हूँ फोन कर ये जो कॉन्ट्रैक्टर हेमल है एक मिनट सर, अभी आपको बताता हूँ, इसका इशू जैसे पढ़ने आएगा तब मैं हम इसको डिस्कस करेंगे। ठीक है आगे बढ़िए। नहीं आगे नहीं बढ़ना, एक मिनट रुको, उसके ऊपर मुझे बात करना है। सुनो ना अरे सर, जब आएगा तो तुम अरे हाँ वो सुन लीजिए ना, सुन क्वेश्चन लीजिए। तो सुनो मेरा। देखो यहाँ पे गार्डन के लिए जगह थी, आप बोल रहे अवेलेबल नहीं। नहीं सुनो एक नहीं, मिनट हाँ अवेलेबल नहीं है, मुझे नहीं मालूम कि यहाँ पे गार्डन है। हाँ ठीक है ठीक है ना? कोई अभी बात ये- नहीं, चलो कोई बात नहीं, मैंने सुन लिया कि ये आपको पता नहीं। इन केस अभी आप ये देख रहे हो कि ना यहाँ पे इसके पीछे 3 हॉल बंधे हुए हैं, उनके लिए जगह मोहलत मिल रही है। वहां पे आप लोग के इधर से कोई सुनो मेरी बात तो सुनो आप जो है ना, हाँ। आप पहले आप तो क्लियर कर लो कि किस सब्जेक्ट को किस से वही उधर लेके जा रहा हूँ मैं आपको। अगर आप देखो प्राइवेट, सुनो ना प्राइवेट आदमी कसं उधर काम आहे कर रहा ते है आहे ना, तो लँड सेलचा विषय आहे तो विषय लँड सेलचा आहे अगर इथं काढून नाही होणार यहाँ पे ना. लैंड है, ये इनके ताबे में आती है, उसके संबंध में मैं क्या उत्तर दूं? ते लँड सेलचा प्रश्न आहे ठीक है इथं लैंड नाही सेल से आहे. बात करते हैं, अभी इधर ही रहेगी ना लैंड सेल। आपको मैंने कहा ना आता लँड सेल पण नाही करणार, आता एसआरए करणार. सारे कैसे मैं लैंड सेल में किया था बात इसके लिए, तो SRA वहाँ पे को गायकवाड़ है, SRA हाँ मंगेश गायकवाड़ है, उन्होंने मेरे को एक पत्र दिया. एक बार उन्होंने उसको कहा बता कि आप देता हूँ। हाँ उन्होंने कहा कि आप एसआरए में जाइए, एसआरए वहां से इसके ऊपर कार्रवाई करेगा. उन्होंने मुझे लेटर दे दिया है. अथॉरिटी वो हाँ। 25/2 का लेटर दिया होगा। वो मैंने देखा नहीं, अब मैं देखूंगा. आया है, मुझे पता चला, आया है मेरे ऑफिस पे. लैंड सेल से गायकवाड़ को बुलाओ। ठीक है, अब ये विषय यहाँ आते सब ये स्कूल है. गायकवाड़ बुला लो, क्योंकि बार बार फिर वही लैंड सेल का आएगा ना वो। गायकवाड़, हाँ गायकवाड़ तुम्ही कुठे आहे? तुम्ही या ना माझ्या केबलवर. ते भानुशाली साहेब आले होते, त्यांच्या खूप लँड सेलचा विषय आहे, तुम्ही बोलवा ना त्यांना. ओके. या यांना हे सांगा, हे कन्फ्युज झाले असते तुमची आता हे शाळा आहे. हे पण हे land sale? हे पण बीएमसी ला हँडओव्हर केलं गेलं, बरोबर. पाठवा लेटर गेला. समजलं. हॉस्पिटल तुम्ही लिहून टाका, हॉस्पिटल, शाळा, पोलीस चौकी, पुलिस चौकी साइड मला माहिती नहीं, हॉस्पिटल बाजू में। शाला पुलिस चौकी हैंडओवर नहीं किया। पुलिस चौकी का आवाज साहब का आया था कि उनको कुछ गाले चाहिए, दैट वाज रेज्ड बाय हिम. ये रिटर्न लेटर टू हिम। कुणाला गाडी पाहिजे. नहीं मतलब गाले। वो पुलिस चौकी बनाने के लिए उनको आया था, रिक्वायरमेंट आई थी कि इसमें कहीं इसी Hospital प्रेमाइसिस building के नहीं हॉस्पिटल इसी किसी एरिया में उनको प्रेमाइसिस ऑपरेट करने के लिए ऑपरेट करने के लिए. अरे बिट बनाने के लिए. त्याचं ना बरोबर चेक कर जरा. हाँ. बिट्स के लिए, यस एग्जैक्टली. बरोबर है. पुलिस स्टेशन तो हम बना नहीं सकते. अब ये लाइट के लिए किसके पास जाना पड़ेगा. इसके लिए लाइक तो ये फुलारी, मिस्टर फुलारी तो Executive- एमएमआरडीए के पास ही है ना. ये हमारे पास है. ठीक है, आप ही के पास है ना. सारी लाइट तो जल रही थी. अभी फिर बंद हो गई। सब बंद इलेक्शन बंद कनेक्शन खराब है या कुछ और इशू है. नहीं है, मैक्सिमम लाइट ते कधी 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 चालू होते लाईट, कधी चालू होते, चालू का इन लोगों ने करे ना. कधी चालू होते. इन लोग करे थे ना, आज 15 दिन में वो आठ वापस 15 बंद हो गए सब. मिस्टर फुलारी. मिस्टर पुलारी लिया, मिस्टर पुलारी. बरोबर. आता आमचे हे झालंय. नहीं आता माझं म्हणणं असं आहे हाँ, साहेब, आप अपना स्पेसिफिक बताइए कि इशू क्या है. आपका इशू एक आपको पहला यही इशू है और कौन सा पहला है. इशू है आपका रोड का. मेला रोड का वो डेब्रिज उठाना है, नंबर 1 डेब्रिज उठाना है. अभी डेब्रिज का मैं अभी प्रणय आ जाएगा, मैं पूछूंगा ये डेब्रिज जो है, मैं जहां तक मुझे मालूम है, जो भी बिल्डिंग की जो काम करते समय जो डिब्रीज निकलती हैं, तोड़ फोड़ के जो भी बिल्डिंग्स की डिब्रीज निकलती हैं, उसको डिस्पोज ऑफ किया जाता है. ठीक है, बिल्डिंग को इंटरनल जो भी एक्सटर्नल वर्क किया जाता है, उसको कोई भी कॉन्ट्रैक्टर काम करके देता है. इस प्रीमाइसेस में जब मैं शुरू में गया
तो मैंने देखा ये डिब्रीज चारों मतलब जो खंडहर पड़ी हुई है 27-28 हजार जिधर आपका घूमता नहीं है वहां ट्रक्स आते हैं रात को और डंप करके चले नहीं बंद हो गया वो डंपिंग ग्राउंड मैंने बंद करा दिया, पहले था मैंने ही बंद कराया हो मगर सर, वो मैंने ही लेटर देके मंगेश गायकवाड़ को पूछ लीजिए, मैंने ही बंद कराया हो। बहुत अच्छी बात है। हाँ। उसके लिए था कि पहले से ये चल रहा है। हाँ। अभी हमारा ये जगह अलग थी, वो जगह अलग हाँ। थी, उसका जगह था, उसका जगह पीछे बाजू था। 27-28 इनके सामने मैंने खुद देखा है। मैं आपको बता रहा हूँ, उसकी डंपिंग ग्राउंड की जगह पीछे थी, यहाँ पे खाली नहीं होता है। इसके बावजूद मैंने जो जब इनका काम चल रहा था, जब ये काम खत्म हो चुका सर अभी मैं ये एक जन हाँ। बैठा है। अभी इसका सजेशन क्या है जो डेब्रिस है ना, जरा आतमध्ये अभी इसका सोल्यूशन क्या है जो डेब्रिस सोल्यूशन सर मैं ये बोल रहा हूँ, ये हटाएगा कौन? वो हमारे लिए, हमको उसका नाम दे दो, हटाएगा कौन? जितना भी काम हुआ था पहले अपना, ठीक है ना, डेब्रिज हमारा जो लैंड जो भी काम इंजीनियरिंग का होता है, जितने डेब्रिज निकालते हैं उसका हम डिस्पोज ऑफ करते हैं, ठीक है ना। ये हमारा पीएमसी भी एश्योर करता है। इसके लिए मैंने प्लानर को भी बुलाया, आपको सामने बुलवाऊंगा, मैं नहीं बोला वो आ जाए, बस 10 मिनट रुको, आप उससे बुलवाता हूँ कि क्या है कंसर्न, क्योंकि ही वॉज देयर फ्रॉम द लास्ट I know. ये भी जो थे गायकवाड़ साहब भी आज से 5 साल पहले से ये हैं, तो है इनको तो पूरा PhD है SBL का, मैं 1 साल पहले है कि से नहीं? तेच बोललो ना, हाँ बोललो नहीं हमने डिग्री हटवा दी थी। जो अपना रोड का काम था वो गायकवाड़ मैडम के विजिट करने के बाद हमने टेम्परेरी रोड बनवाई। उसको मैंने आपको बताया कि जो है परमानेंट रोड हमारा टेंडर कचरा व्यवस्थापन निष्कृष्ट हे लँडसेल कसे बोलते? नहीं, कचरा व्यवस्थापन के लिए एमसीजी हाँ MCG है ना। कचरा के लिए जो भी है प्रॉपर हम कर देते हैं। ये एमसीजीएम का हे साहेब, हे आप बोले लँडसेल उठाएगा ये? लैंड सेल एमसीजीएम एमसीजी नहीं ये नहीं, पीछे वाला जो डेब्रिज है ये, डेब्रिज के लिए बताता ठीक हूँ। है। हाँ ये आ रहा है तो प्रणय बताएगा अंतर्गत अजून कुठला होता लँडसेलचा विषय? लैंड सेल साहेबांनी का आप है कि अनऑथराइज पार्किंग हा आता तिथे पार्किंग होत आहेत बाहेरच्या गाड्या, वाईसचे समोर जे आहे ना तिथे अशी खूप आतमध्ये. पार्किंग करतात 20 नंबर समोर ना हे बघा ना, नहीं नाही हे आहे ना, बसेस पूरा आहेत ना पार्किंग है दाखवा. ना, पूरा प्रीमाइसेस में है हे बघा. सबकी गली गली में। नाही बघा, कुणाच्या स्थानिकांच्या गाड्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? हे बसेस बाहेरचे आहेत. स्थानिकांच्या नाही 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 ते तुम्ही जे मग ऑटो आहे जे तुमचे आम बाईक सगळं आहे नाही नाही त्याच्यासाठी ऐका, त्याच्यासाठी तुम्ही थोडी करा मेहनत, एक स्टिकर बनवा की हे HDLच्या गाड्या आहेत. हा काहीतरी आपण मेहनत करू थोडा, एक्झॅक्टली बरोबर आहे ना? थोडं आपण एकदम यांच्यावर ठेवलं तर हे नाही होणार आहे. मैं क्या बताऊं? मला कसं- इसके अंदर क्या हे होता बघा, है? हे ह्याच्यामध्ये बघा साहेब, हे बघा, हे बसेस आहेत, सगळे बाहेरचे बसेस आहेत. का आतमध्ये लागतात? ठीक आहे. आता आम्ही एक नोट पाठवली तुम्हाला, बघा पत्रे लावा. तो STPच्या इथे आहे ना, हे तर फक्त तुमच्या एसटी कडे आहे ना. तुम्ही हे बोला, गाडी कसं म्हणजे आहे? तुम्ही कसं आहे, आता साहेबांनी सांगितलं लँडसेल, आम्ही जायचं लँड, ऐका ना सर, आम्ही लँडसेलकडे जायचं. लँडसेल बोले आम्ही त्यांना सांगितलं पत्रे लावा, आम्ही परत इकडून यायचं. साहेब त्यांनी तुम्हाला सांगितलं पत्रे लावा, साहेब परत काय बोलते? असं नको साहेब, म्हणून हा हे असंच काहीतरी असतो. पतरा लगाना जो है वो एसटीपी के चारों तरफ है। हाँ, ये जो जो शादी के लिए ना, इसलिए नहीं, वो बंद नहीं। होने के लिए मैं पत्रा लगाने के लिए आपके पास भेजा. उसका भेजा, उसको मैंने अप्रूवल पत्र लगाने के लिए जो आपका नोट शीट आया कि यहाँ से कवर कर दो यहाँ सर, उसके लिए मैंने नोट शीट बना के अप्रूवल के एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल के भेजा। भेजा है ना? जैसे ही काम आएगा वो अपन वही, कर देंगे। देखो, लेकिन मैंने एक इनके पास भेजा ये था. जो गाड़ियाँ हे हैं, गाडीचं काय? जो हीच गाड़ियाँ गाडी आहे ना, ते STPच्या इकडेच कुठेतरी आम्हाला असं एक आलेलं होत असेल तर रोड ते में भी है ना, ये रोड में भी है। हे गार्डन आहे का? हे काय हे STPच्या पाठीमागे कसं फिक्स आहे? MLA बोलवणार तर ते येणार. ये लेकर गया वार्ड ऑफिसर है, वार्ड ऑफिसर। काम बहुत अच्छा करते, बहुत स्ट्रिक्ट ऑफिसर है, लेकिन वो आम जनता के लिए किधर ऐसे रास्ते पर पहुंच जाता है. फिर आम जनता के लिए टाइम नहीं है हमारे एलओड को सर. और उधर से बोल देता तो इसके लिए आपको क्या बोल रहा हूँ, आप एलओड में जो लेटर देते ना, आपकी ऑफिस भरते रहेगी, उतने लेटर रोज जाते, तो उनको इससे कोई लेन देन ही नहीं. उनको मालूम है फॉलोअप कोई नहीं कर रहा है ना, तो ध्यान ही नहीं देने का. मैंने कचरा के लिए किया हुआ है और हाँ। मेरे जेईस ने सर भी- ज्वाइंट मीटिंग आप कभी वहां पे स्पॉट पे कभी लगा रहे, मुझे ये बोलो बस, हमको बाकी कोई लेन देन नहीं है. मैंने आपको वो लेटर दिखाया, उसके बाद फरहान और मेरा कॉरेस्पॉन्डेंस चला, कॉन्टिन्यूअस हम लोगों का फॉलोअप चला इनको हटाने के लिए, कचरा हटाने के लिए। कसं आहे, आम्ही 2-4 दिवस वाट बघणार. साहेब चांगला बघा. बोलतायत, आम्हाला बरं वाटतंय. कसं आहे, आम्हाला कोण चांगला बोले आम्हाला बरं वाटतंय. साहेब खूप गोड बोलतायत, पण काम पण तसं गोड झालं पाहिजे. साहेब जर नाही झालं ना 5-7 दिवसात, मी तुम्हाला सांगतोय साहेब रस्त्यावर बसणार आम्ही सगळे.
मी काय बोलतो त्या दिवशी जॉईंट मीटिंग कधी देणार ते सांगा साहेब, मला बाकी काय माहित नाही. जॉईंट मीटिंग तुम्ही कधी देणार ते सांगा. BMC के साथ विजिट हुई थी, ये BMC को बोला गया है और उन्होंने एश्योर किया कि हमारा क्लियर हो. सर मैं क्या बोल रहा हूँ, इसके लिए मुझे नहीं पता है आपके पास है कोई. ना? मैं क्या बोल रहा हूँ सर, आप फिर उनको पूछिए ना आपने क्यों नहीं किया है. आपका पूछना काम आहे की नाही. साहेब आता MCG तुम्ही का पत्र देऊन मोकळे झालात काय. मी काय बोललो, साहेबांनी पत्र दिलं बीएमसीला, बरोबर आहे. आता तक्रार आली साहेबांकडे, तर साहेबांचं काम आहे ना एक फोन लावणं, ते बर्देला लावा ना, बर्देला फोन. साहब ऐसा नहीं होता ना. अहो, म्हणून मी काय बोलणार नाही साहेब, मी आता को आप रिप्लाई नहीं देंगे. देंगे, क्यों नहीं देंगे. सॉलिड वेस्ट मैनेजमेंट का हमने मैंने मुद्दे सर लिखा है, कोई ऐसा उलट सुलट नहीं है. देखो एकदम आप भी अच्छे से पढ़ सकते हैं ना. देखो 1 नंबर 2 नंबर 3 नंबर परफेक्ट लिहिलंय. तुम्हाला कुठं सुटायची जागा नाही ठेवली मी की इकडे जाणार तिकडे. तुम्हाला एकदम प्रॉपर लिहिलंय. मला जॉईंट मीटिंग द्या, लँड सेल तुम्ही आणि बीएमसी. साहेब हे कधी देताय ते सांगा, कारण असं होणार नाही. कारण हे बिचारे गरीब लोक आहेत. तुम्ही आलात, हा होऊन जाईल, मस्त होऊन जाईल ते खुश, पण किती महिने झालंच नाही काय. आता मी फॉलोअप घेतोय ना, आम्हाला स्वतः वर्ष झाले. 1 वर्ष झालं आम्हाला. आता मी फॉलोअप घेणार आहे साहेब. बेनाजी साहेब, थोडा माझा फॉलोअप आहे ना वेगळ्या पद्धतीचा आहे. 4 ते 5 महिन्यात बनणार होता रस्ता. मी करतो ना, यांना माहिती आहे माझा फॉलोअप कसा आहे ना. माझा फॉलोअप बरोबर आहे ना. अरे सर, आप डॅमेज काढा. तर साहेबांना जरा सांगा माझा फॉलोअप कसा आहे ते. साहेबांना माहित नाही अजून. टेम्पररी रस्ता म्हणजे टेम्पररी हो गया ना, परमनंट तो नहीं हो गया वो. ते परमनंट साठी टेंडर काढावं लागतं, त्याच्यात नका पडू. ऐका ना, आता आपण अब ऐसा क्या आपण आहे ना सर, कधी पण इथं आलो ना, तुम्हाला हा शब्द ऐकायला मिळेल की हो. टेंडर होईल. मी काय म्हणतो ऐका ना. आता आपण हे सगळे जे लिहिलंय ना विषय, पाणी पुरवठा आहे साहेब, आपल्याला एक नंबरचा 1 रिप्लाय देतील, 2 नंबरचा 2 रिप्लाय द्यावा लागेल ना, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये लिहितील ना की हे टेंडर निघणार आहे. आता निघणार आहे तर ते कसं, हे बोलताना काय प्रूफ नसतो ना. बरोबर. तुम्ही बोललात काय प्रूफ नाही. आता तर साहेब बोलले ते लाईव्ह मध्ये पण आहे. साहेबांना उत्तर द्यावं लागेल की आम्ही टेंडर. आता कसं टेंडर असंच निघत नाही. जेव्हा साहेब प्रोसेस करतात ना, पेपर वर्क होतो की इथं रस्ता बनवायचा आहे, त्याचा टेंडर टाका, त्यानंतर साहेब टेंडर निघतो, बरोबर आहे ना. निघेल ना, आपण करू ना ते फॉलोअप. साहेबांना साहेब सर्वात पहिला आहे ना, तुम्ही जॉईंट मीटिंग द्या साहेब. हे असं काम होणार नाही जेपर्यंत लँड सेल तुम्ही आणि बीएमसी तिथं येत नाही, वॉटर डिपार्टमेंट SWM डिपार्टमेंट तिथं येत नाही तेपर्यंत साहेब काही होणार नाही. आता इलेक्शन नाहीये की कुठला नेता लक्ष देणार. साहेब समजून घ्या, आता गरिबांना जे प्रॉब्लेम मध्ये आहे ना, आता त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे साहेब आठवतील, आणि आम्ही तर काम करणारच आहोत 4 वर्ष, बरोबर आहे. आता निवडणूक, आता कोण नेता काम नाही करणार साहेब, बघून घ्या तुम्ही. कोण बघणार पण नाही कुणाकडे. नाहीतर साहेब हजारो लोक आहेत, आणि यांना सांगितलं की पहिले मतदान आहे ना, यांना ऐका ना सर, काम लवकर होण्यासाठी काय बोललो, मतदान लवकर टाकून घ्या. जर मतदान आल्यावर काय होते, स्थानिक लोकप्रतिनिधींना वाटते ना आपले मतदार आहेत, तर ते तुम्हाला खुश करण्यासाठी काहीतरी करतील. पण आता इलेक्शन नाहीये. बघा कॉर्पोरेशन संपलं, MLA ला 1 वर्ष झालंय, खासदारकीला 1 वर्ष झालंय. आता कोण नाही बघणार साहेब इथे. नाही बांधे साहेब, आमचे 7 वर्ष झाले माहूरमध्ये. आम्ही एवढा लढत दिला कोर्टामध्ये ना, कोर्टामध्ये लढत देऊन आंदोलन करून आम्ही इथं आलोय. परत इथं आंदोलन करायचं. आपल्या नशिबात, आपल्या गरीब लोकांच्या नशिबात आंदोलन लिहिलेलं आहे. आंदोलन लिहिलेलं आहे. आंदोलन करत राहा, पण आंदोलन पण सिस्टमॅटिक झालं पाहिजे. आता आंदोलन 7 वर्ष नाही करायचं, आता आंदोलन एकदा करायचं. काय करायचं, ते डेब्रिज उचलला नाही ना, ते भरून यायचं गोण्या. किती लोक आहे आपण HDL मध्ये, सगळ्या गोण्या भरून HDLच्या इथं MMRDच्या गेटवर टाकून द्यायचं. काही करायचं नाही, समोरचा मित्र काही करायचं नाही. कसं आहे, जास्त डोकं लावायचं नाही. आपलं काम करायची पद्धत वेगळी आहे. 1दा 2दा 3दा नाही ऐकलं, भरायची गोण्या. एक ट्रक करतो भाड्यावर मी, त्याच्यात सगळ्या गोण्या टाकायच्या. एक गोणी सगळ्यांनी तिथं खाली करून टाकायची. काय करणार, आपल्यावर कारवाई करणार ना. आपल्या नशिबात ते लिहिलेलं आहे. आणि घेऊ एखादा केस, काय फरक नाही पडत साहेब, पण हे मी करणार हा साहेब. मी बोलतो ते करतो. नाही आमच्या घरासमोर जर कचरा तो कचरा आम्ही तुमच्या घरासमोर. इथं घरासमोर नाही, बघा यांच्या घरासमोर नाही. नाही ऑफिस. हा ऑफिस घरासमोर, त्यांची काही चूक नाही हो. आपण घरासमोर, यांना कळलं पाहिजे की ही जी वास आहे ना किती घाण असते. बघा आपण इथे येतो किती सिस्टमॅटिक सगळे. एक माणूस झाडूच मारतोय कंटिन्यू, एक माणूस प्रेस मारतोय कंटिन्यू. किती सुविधा दिली साहेब तुम्ही तुमच्यासाठी.
लोकांसाठी काय कचराचं बोलताय ना. डॅब्रेज पूर्ण रॅपिड पडले तिकडे तिकडे. Debris बद्दल आम्ही कंप्लेंट पण केली होती. कुणाला केली आहे? साहेबांना कुणाला केली आहे? केली होती tax. ते बंद झाली हा, ती ते मी बंद माझ्या झाली. तक्रारावर बंद झाली बंद झाली ना. पण आता हे उचलणार कोण ते debris आहे ना तिथं राहायला आलेत लोक, हा ते काय रिपेअर वगैरे करत असतात. मी काय म्हणतोय ऐका पण- नाही नाही ऐका ऐका पण जबाबदारी साहेब मी काय आहे. म्हणतोय समजा त्यांनी कुणीतरी repair नाही केला या अगोदरपासून रणजित माझ्याकडे भाई. फोटो आहे. रणजितभाई साहेब मी काय म्हणतोय समजा कुणीतरी एक बिचारा अनपढ माणूस असेल, त्यांनी काम केलं असेल बऱ्याच वर्षा अगोदर, त्यांनी तिथं टाकून दिली डेब्रिज. आता तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही की कुणी टाकलाय. जर तुम्हाला माहित असेल तर आपण त्याच्यावर कारवाई करून ते उचलू शकतो. आता माहित नाही कुणी केलंय तर काय करायचं? का सोडून द्यायचं? लोकांना मरायसाठी सोडायचं? आम्हाला माहित नाही कुणी टाकलाय, तुम्ही सोडून देणार का? तुमची जबाबदारी आहे. आता बीएमसीच्या बाहेर लोक MMRDA नाहीये. हा जागा MMRDA ची नाहीये, ती SRA नावावर आहे अजूनपर्यंत. अहो मी काय म्हणतोय तुम्ही मला असंच आहे. आता एसआरए मध्ये धावा. बरोबर आहे ना साहेब? अहो साहेब मी काय म्हणतो आम्हाला लिहून द्या, आम्ही एसआरए मध्ये पण जाऊ. दिलंय आम्ही. नाही, नाही, नाही. शासकीय Joint meeting. 11-2 जो निघायला घ्यायला लागला. साहेब एसआरए ला पण बोलवा. हा. SRA साहेब तुम्ही कधी जॉईंट मीटिंग लावताय ते सांगा. आम्ही आमच्या एक इथं दोन दिवस आता ऐका ना. एक हफ्ता आपका 1 by 1 सोल्यूशन होगा. आप पहले अभी आप डेब्रिज का है, मैं आपको प्रणय का जो है उसके पास वीडियोस भी हैं, मैं आपको दिखाता हूँ कैसे डेब्रिज डाली जाती है. ठीक है ना? पहले आप रुको थोड़ी देर. सर मैं बोल रहा हूँ डाल दिया, समझो इन्हीं लोगों ने डाला है, अब उठाएगा कौन उसको? डेब्रिज का सर कंसर्न होता ना, कोई कंसर्न होता मैं उसको बताता हूँ ना, उसको एक डेब्रिज का दूसरा आप बताओ. डेब्रिज का मैंने बुलाया प्रणय को, अभी आ रहा है वो. हाँ उसके बाद बोलता हूँ. दुसरा पॉइंट दुसरा पॉइंट पार्किंग. पार्किंग के लिए मैंने बोला पत्रे लावायसाठी ऐका सगळे जे माझे पॉइंट आहेत ना सोळा वेगवेगळे आहेत. म्हणजे एकच बोला आणि दोनच बोला असं नाही. 16 इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना? मैंने ठीक है ना. 16 का 16 इम्पोर्टेंट है. एक बोलो दो बोलो नहीं, 16 का 16. वरुण आप सब आपने सुन लिया ना. अभी जी. क्या था कि एसडीसी के पास इन्होंने पता लगाने का एरिया जो एसडीसी एसटीपी के पास जो है वहां पे इन्होंने पता लगाने का किया, जो आप उस लोकेशन दिखा रहे हैं. जी अंदर प्रीमाइसेस में काफी बड़ा प्रीमाइसेस. जी अंदर जाके लोग गाड़ी पार्क कर जी पार्क करने के लिए जो आप मुझसे कह रहे हो अनऑथराइज हटाने के लिए जो भी पावर होता है वो होता है वहां की ट्रैफिक पुलिस. जी ठीक है, ये आपको भी मालूम है. हमको नहीं मालूम कि गाड़ी इनकी है इनकी है इनकी है इनकी है. बराबर. अभी इसका मैं जवाब दूं. इनको समझ में आया कि कहीं ना कहीं अपनी जवाबदारी है. वो जो इसके लिए वो पत्रा लगाने को दिया ना, सर, पत्रा लगा दो, विषय खत्म हो जाएगा. एक मिनट. क्या हमारी जो एसडीएल का जो मेन गेट है जहाँ से एंट्री करते 19 नंबर 1 नंबर से वहां के हमने गेट लगाया है? क्या वहां पे हमने कंसर्न ऐसा कोई गार्ड है या रिस्ट्रिक्टेड परमिशन है? हम किस गाड़ी को अंदर आने दें, किस गाड़ी को नहीं आने दें? मेन गेट पे ना. हाँ, मेन गेट अभी देखो आप लोग का आपका कंसर्न है. जैसे इन्होंने बताया अब कुछ रहे सवाल तो मेरे को जवाब दे. मैंने जैसे इन्होंने बताया आपको वहां पे एक कुछ गाड़ियों पे स्टिकर लगाने पड़ेंगे. ये नाही वो थोडासा सर करेंगे. आपको सर करू आम्ही पण थोडे ठीक आहे. सगळे गरीब आहेत पण थोडे हुशार पण आहेत. आता शिकले, सोशल मीडिया आहे, फास्ट आहे. तुम्ही पण लावा, साहेबांना सांगा साहेब आम्ही पण सपोर्ट करतो. ते स्टिकर लावा. स्टिकर लगाने का प्रॉब्लम नहीं है. हेलो सर, स्टिकर लगाने का प्रॉब्लम नहीं है. वहाँ से 10 रास्ते है वो प्रीमाइसेस में आने के अभी लिए. आपने कहा 18 नंबर से कोहिनूर के सामने 19 से निकल के लोग सर उधर सिक्योरिटी नहीं है. सर उधर सिक्योरिटी किसका है? अपना है की उससे उधर से निकल के विद्या विहार लोग जाते हैं. बीएमसी ची कशी असेल? BMC तर्फे दिले. Security- हँडओव्हर केलेल्या बिल्डिंग मध्ये एक BMC आहे. मिनिट. हा आणि जे हँडओव्हर केलेले नाही त्याच्यामध्ये MMRDA टाकले. वो तो खंडहर पड़ी हुई है. खंडर में है ही नहीं ना कोई. सर वो खंडर में हर साल एक मर्डर होता है, आपको मालूम है? फिक्स है. अभी आपने देखा होगा वहाँ पत्रे लग गए. देखा हाँ. कुछ बिल्डिंग में है. सारे बिल्डिंग आपल्याला मान्य करा. साहब अभी आप सलमी साहब साहेब कसं आहे, जेपर्यंत साहेबांचा एक दिवस आपण घेणार नाही ना पूर्ण बॅनर्जी साहेबांचा एक दिवस एचडीएल पूर्ण फिरायला एक दिवस लागेल. आता समजा आपल्या घरासमोर डेब्रिज आहे, हे उचलून घेतील. जिथं खंडर बिल्डिंग आहे तिथं डेब्रिज असेल, हे उचलणार नाही का? मग ती धूर उडून आपल्या घराकडे येणार नाही का? येणार ना. सगळे उचलायचे त्यांना. फक्त आपण बोलणं आमच्या घरासमोर नाही, आता पूर्ण एचडीएल ऐसे साठी. जो भी इंटरेस्ट थे ना उसको पैक किया गया है. सही जो है. भी खाली थी कि अंदर लोग ना जा पाए. अब इसको तोड़ के कोई चला जाएगा तो बताओ. तो आपका सिक्योरिटी है ना? इसको सिक्योरिटी नहीं है ना. खाली बिल्डिंग में सिक्योरिटी हम कहाँ रख दें 24 घंटे? आप बताओ ना. अगर एक सेकंड, अगर समझो वहाँ पे हर साल एक ना एक मर्डर होता है. सुनिए ना मेरी बात सुनिए ना. हाँ. इन बिल्डिंगों में हर साल एक मर्डर होता है.
तो उसको देखते हुए आपको सिक्योरिटी भी रखना पड़ेगा। आप बोलेंगे हम कहाँ रखेंगे, हमारा विषय नहीं है वो। अवार्ड साहब के ही हमने जो भी है अवार्ड साहब से बात की थी। अवार्ड साहब ने कहा जितेंद्र अवार्ड बोल रहे हैं आप? पुलिस में सीनियर पीआई पोपटराव अवार्ड, सीनियर सीनियर पीआई अवार्ड से उन्होंने कहा नहीं, मतलब वो जितेंद्र अवार्ड जब मंत्री रहेंगे तब की बात है क्या? नहीं सर, ऐसा पोलिटिकल वो नहीं है। अवार्ड साहब जी। मतलब अपने सीनियर पीआई, हाँ। उनसे बात की, उन्होंने कहा कि इससे पत्र लगाओ, हमने पत्र लगवा दिया ताकि ये न्यूसेंस वहां पे ना हो। अभी पूरे एचडीएल में आपकी तरफ से कितनी सिक्योरिटी है? आपकी तरफ से सिक्योरिटी नहीं होती है ना, सिक्योरिटी गार्ड शायद ना? वो तो जो ओ सर, आपको मालूम नहीं, इनको पूछो, इसके लिए बोल रहा हूँ मैं, है ना सिक्योरिटी? हाँ त्या रूम मध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून हा. सदनिकाच्या संरक्षणासाठी ती सिक्युरिटी बरोबर आहे. सदनिकामध्ये कोणी घुसू नये, तुमच्या सदनिकासाठी तुम्ही सिक्युरिटी ठेवली आहे, पण माणसं मरतात त्याच्यासाठी सिक्युरिटी नाही ठेवायची. आम्ही मागणी करतोय ना तुमच्याकडे. त्या एका बिल्डिंग मध्ये ना 7 ते 8 विंग आहेत आणि त्या विंग मध्ये जायला कोणी माणूस कुठेही जाऊ शकतो. आता एक माणूस जरी आम्हाला परमिशन दिली एका बिल्डिंगला एक माणूस ठेवायची, हा, तर त्या बिल्डिंगला जर 8 विंग आहेत आणि त्याला कुठूनही जायला इंटरेस्ट आहे, तो माणूस इकडे बघणार का इकडे बघणार? बरोबर आहे. हा, तर जर प्रॉब्लेम आला. 8 विंगला 8 दिवस जर आम्हाला परमिशन दिली, साहेबांनी मंजुरी दिली, कारण साहेब काय बोलतात, बिल्डिंग जर भरली नाही तर कशाला तिथं 8च्या 8 ठेवायचे? एका ठीक बिल्डिंगला आहे. एकच आता हे प्रणय आलेत, काय विषय सांगा साहेब? प्रणय, ये डेब्रीज का इशू हो रहा है कि डेब्रीज जो वहाँ पे एग्जिस्टिंग है, दिखाई फोटो दिखाई हे बघ, मैडम हाँ उसमें चेयर थोड़ा सा बैठने दो प्रणय आओ। हे बघ, हे बघ. प्रणय जो आता हे डेब्रिजचे डोंगर आहेत इथे, ते कोण उचलणार? पहला साहेब, चीज था इसमें दो चीजें, एक होता है घन कचरा के लिए अपन ने एल वार्ड को लेटर लिखा, एल वार्ड से उनको कहा कि इनमें रोटेशन बढ़ाइए, क्लियर डब्बा रखिए, डब्बा भी 29-30 और हर बिल्डिंग के सामने जहाँ लगता है आपको रख देना है, तो वहां से उठाते जाना है। घन कचरा का इशू पूरा एल वार्ड सॉलिड वेस्ट मैनेजमेंट का है। इनको जो भी लेटर्स आपने इशू किए हैं इनके कॉपी दे देंगे। दूसरी चीज ये डेब्रीज का इशू था, जिस दिन अपनी साइड पे जिस एग्जिस्टिंग डेब्रीज जो पड़ी हुई थी, ये अपनी बिल्डिंग में जो काम हुआ है वो नहीं है। बिल्डिंग या में जो कैसी काम है डेब्रीज? बिल्डिंग में जो काम हुआ है ना, हाँ। वो अपन तभी के तभी हटा देते हैं। वो अपने आइटम बिल्कुल, अपना ट्रक लगता है बिल्डिंग्स में, छत से पूरा उतरवाते हैं, जितना मटेरियल उतारते हैं। हाँ, हाँ, अभी ये बिल्डिंग, ये जब बिल्डिंग। डीएलपी भी चलता ना अपना, हाँ तभी भी हुआ था। एक बार क्या हुआ था, उनके विंग के नीचे ही रखते थे लोग, जो सालवी सबको भी मालूम होगा कि खुद का भी घर का काम करेंगे ना, हाँ तो वो डेब्रिज लाके नीचे रख देते थे, पर वो उठाते नहीं थे। हाँ पण वो पर्सनल लोग जे काम ठीक है, करतात. हाँ. बिल्कुल। आपका होने के बाद मैं बोलूंगा। आणि नंतर मग बाद में क्या होता है कि वो उठा, मैं 2-3 बार उसको बोला भी है कि इधर मच्छर विच्छर होगा, आप उठा लो आपका आदमी लगा के, या फिर हमसे आदमी ले लो, आप उनको कुछ होगा वो दे दो और निकाल के ले लो। तो अभी तो लिया नहीं, पर ये जो है वो अपन ने जब उठाया डाला था, वो अपन ने टाइम के तो ये अपने काम की तो नहीं है, ये अपने कहाँ काम से की आई? नहीं है। ये कहाँ से आई? अपने काम अभी की क्या हो पहले रहा से है existing कि है। इन जनरल भी त्याचे लोग- इमेजेस आहे माझे जो अगोदर जो पासूनचे. हाँ काय प्रॉब्लम नहीं, जो लोग भी होते हैं ना कभी कभी आजू बाजू में भी है ना, कोई डंप कर देते हैं। अभी जो वो तो तुमने दिखाया था, हाँ। एक ट्रक आया था अपने सामने डंप हाँ। करके चला गया बाहर वो बाहर से वो भी भानुशाली आते हैं। साहब ने कहा कि उन्होंने रोक दिया है। ते मी बंद आता ऐका, आता मी बोलतोय साहेब, हे जे आहे ना, हे घराची आहे, हाँ मान्य करतो तुम्ही, आणि दिसतंय गोणीमध्ये काय असते, हे जे गोणीमध्ये असते ना, ते घरात गोणीमध्ये भरतात. हे जे डेब्रिज आहे ना, हे ते आपलं पहिल्यापासून आहे. आता हे उचलणार कोण? हे बात. वो जो है हा, ना सर, ये आता हे उचलणार कोण? ये तो अपन ने सर काम करने चालू करने से पहले बोला था। बरोबर आहे. आता हे उचलणार कोण, मला हे सांग. अब ये बताइए सर, ये जो हमारा काम नहीं है, अभी आप ये समझो कैसे उसको उठाएं? ये तो सर हमको आप सर अभी ये एचडीएल आपने पूरी तरह से हैंड ओवर किया नहीं है. सुनिए सर मेरी बात. एचडीएल से अपन को एसआरए को कब किया? 2008 में, 14 में एचडीएल से एसआरए को, एजीएल से एसआर को, वो तो उनके पास ही था वो एसआरए के पास। हाँ, तो अपने को उसके पास था। 2021 में सर मला हा उचलणार कोण, मला हे पाहिजे. पूर्वीपासून आहे साहेब, उचलणार कोण? आहे तसंच साहेब मी काय म्हणतोय, आता ह्याच्यामुळे लोकांना तिथे दमा होतोय, खोकला होतोय. मरून देऊ का लोकांना मी? तसं आम्हा- साहेब मी मरून देऊ का? नहीं, बिल्कुल नहीं। मरा तुम्ही आप ये एमएमआरडी काम बताओ, नाही आप ये- करणार कोण, मला हे सांगा. आप ये बताओ इसको कैसे हम लोग, आई डोंट नो सर, मुझे नहीं पता है. नहीं तो- मैं अगर उस कुर्सी पे होता तो मैं इतना पढ़ा लिखा होता तो मैं उसका ये डिसीजन आप लेता. बताओ, ये जो मुझे नहीं पता, मुझे ये उठा के चाहिए. कौन उठाएगा, मुझे उसका नाम चाहिए. ये आप बताओ ना, क्या कौन मुझे नहीं मालूम है सर. एसआरए का जो है सर मैं क्या बोल रहा हूँ, ये जगह, ये जिस जगह पे ये पड़ा है, ये किसकी जगह में पड़ा है, किसकी जगह के ऊपर पड़ा है? SRH
बराबर है, मग एसआरए उठाएगा, हाँ, ऐसा नहीं उठाए आप लेटर दो एसआरए को एक क्या? के उठाव करके. आपका कंप्लेंट हमारे नाही पास आने के नाही बाद आलाय ना, हम अहो अहो, तुम्हाला दिलाय ना या लोकांनी कंप्लेंट, असं काय करताय. माझी तक्रार आज आली आहे तुम्हाला. तुमची तक्रार आली होती ना ती लग्नाची, ऐका. त्यानुसार आम्ही एसआरए ला पाठवलं. बरोबर आहे. हे आता ऐका ना, हे त्याच्याबद्दल पण या आम्ही लोकांनी एक वर्ष पाठवलं. अगोदर दिलंय. मग ते आमच्याकडे आलंच नाही. कसं नाही आलं, तुम्ही नाही दिलंय. लेटर दिखाओ. लेटर दाखवा यांना. काय म्हणताय साहेब, माझं म्हणणं आहे, मला उचलून पाहिजे साहेब. कोण उचलणार, मला त्याच्याशी घेणदेण नाही. कोणी उचला, मला उचलून पाहिजे साहेब. ठीक आहे ना, आम्ही एसआरए कडे पाठवलं. आणि एसआरए ला कडक मध्ये सांगा, लोकांना खूप पाहिजे तर तिथे एक मेडिकल कॅम्प लावा, त्यांच्यावर चेक करा खोकला आणि हे दमा किती आहे त्यांना, तेव्हा तुम्हाला दिसेल की नाही लोक बिमार आहेत, आता उचलला पाहिजे. नाहीतर असं करा की अजून थोडा त्यांना 1-2 लोकांना मरू द्या खोकल्यामुळे दमामुळे, नंतर उचला. मरतील, लवकर मरतील, काय वेळ लागणार नाही साहेब. लोकांना मरण्यासाठी नाही मरण्यासाठी तुम्ही काय करू शकत नाही, पण ह्याच्यामुळे मरताय ना, तुम्ही व्यवस्था करून देत नाही. तुमचं काम आहे ह्याचं उचलणार. मला माहित नाही कोण उचलणार, एसआरए उचलणार, कोण उचलणार मला माहित नाही. मला उचलून पाहिजे. सुन रहा हूं सर. जीएपी मैसेज आज की डेट में हमको जब दिया गया, एज इट इज वेयर इट इज का बेसिस का लेटर जो अपने पास आया था एसआरए से, याद है, उसको निकाल के इनको दो. वो जब अपन को हैंड ओवर किया गया, जैसा था वैसा ले लो. ठीक है, जैसा है वैसा ले लो. अभी हमको ये कर रहे हैं इसके अंदर एज है नहीं है, गंदगी है, क्या है, ले लो. आपने ले लिया, हमको लेना पड़ा. बराबर है. आपने जब लिया तो आपकी जवाबदारी है ना फिर ये. सुन दो. आप पूरा बात सुनोगे तो. अभी रुक गया मैं. हाँ, उसके बाद ये जब कचरा था पूरा था, वो क्या, हमारा जो फोकस है, आपको तो मालूम निधि कितनी कैसे निकलती है, हर चीज के लिए डिफाइंड है ना. आपने ये कचरा, मतलब ये आपका कचरा है, आपने काम किया, निकला, उसकी क्वांटिटी होती है, वही कचरा आप बाहर फेंक देते हो जो अपने आप बिल्डिंग का काम कर रहा है, उतना कचरा ये हमारे उसको निकल गया. ये जो कचरा था एग्जिस्टिंग था. आपका मानने, आपका बात कहना तो बिल्कुल सही है, ये कचरा हटना चाहिए. अब सवाल उठता है हटाने के लिए फंड होना चाहिए. कौन खर्चा करेगा, खर्चे वाला था. सर अगर आपके पास पैसा नहीं है, मेरी बात सुनो, अगर आपके पास फंड नहीं है तो उसका भी रास्ता है सर. मैं अभी भी बोल रहा हूँ, उसका भी रास्ता है. आप टेंशन मत लो, पैसा हो जाएगा. बीएमसी भी हटा सकता है. कितना खर्चा है इसका बीएमसी भी हटा सर, इसका सकता है. खर्चा कितना है? पहले बीएमसी भी हटा सकता है, उसके पास ऑलरेडी से मैकेनिज्म है कहाँ डिस्पोज करना होता है. बीएमसी का डंपिंग ग्राउंड होता है. सर अब बीएमसी को लेटर दो ना, बस एक लेटर दो ना बीएमसी को, की कुछ भी करके. और अगर पैसा नहीं है ना सर, गायकवाड साहेब आपण काय करू माहितीये, खूप लोक आहेत, एक डब्बा बनवतो, एक डब्बा बनवतो आणि पैसे नाहीत म्हणून ना सर भीक मागतो आम्ही. अरे साहब आप गलत ले रहे हो. बरोबर ना. सब मागेगा, भीक मागे, मैं लोगों के लिए कुछ भी करेगा, आप जो सब में भीक मागेगा. एक लेटर जो आणि साहेब 10 दिवसात ना मी तुम्हाला 10 दिवसात, जर 11व्या दिवशी तुम्हाला नाही दिसले ना भीक मागताना, मी इथंच येऊन मागणार. पहिला तुमच्या कमिशनरकडे मागणार, काहीतरी द्या. आम्ही एसआरए ला लिहू. एसआरए मला माहित नाही, मला उचलून पाहिजे, मला बाकी काय ऐकायचं नाही. सुनो तो यार, आप मी तुम्हाला इथं, तुम्ही आता ज्या केबिन मध्ये बसलाय ना, मी तुम्हाला यांना बोलतोय. लेटर दिलं ना आम्ही, अभी आपको प्लानिंग अथॉरिटी का जो लेटर में प्लॅनिंग अथॉरिटी ते तुम्ही जे दिलंय ना त्याविषयी मी बोलला. आता ह्याच्या पण तुम्ही लिहून द्यायचं की हे काम प्लॅनिंग अथॉरिटी करणार. तुम्ही लिहून द्यायचं आणि साहेब तुम्ही जॉईंट मीटिंग लावा. माझी विनंती आहे साहेब, लोकांसाठी करा, लोकांसाठी करा. तुम्ही जॉईंट मीटिंग लावा, वॉर्डला बोलवा, SWM समजलं ना, ह्या डिपार्टमेंट, वॉटर डिपार्टमेंट, तुमचा लँड सेल, सगळं कसं आहे ना त्या जागेवर साहेब एकत्र की बाबा हे ह्याचं आहे, हे ह्याचं आहे, हे ह्याचं आहे. मग आम्ही त्यांना फॉलोअप करू ना. आता आम्हालाच माहित, तुम्हालाच माहित नाही की ह्यांचं काय त्यांचं काय. आता तुम्ही पत्र दिलं SWM ला, SWM ला एवढी शरम येत नाही का? 25/10 तुम्ही पत्र दिलंय 2025 ला. ऐका ना, वो लेटर दिखाओ. उसके बाद उन्होंने मैकेनिज्म स्टार्ट किया था, उसकी फोटो है मेरे पास, उन्होंने स्टार्ट किया है. ऐसा मग कैसे ते कर रहे हो? का करत नाही? मग फक्त फोटो काढण्यासाठी करताय का साहेब? नहीं, उसके बाद उन्होंने काम किया त्यांचे था, गाड्या उनका, चालू असतात, पण ते रोटेशन आणि मी तुला सांगतो, हे जे आहे ना, हे लोकांच्या घरावर टाकू नका. हे बिल्डिंगच्या कामचं मटेरियल आहे. अरे ये देखिए, अहो तेव्हाच असेल तर तुमचाच आहे ना शेवटी. बरोबर आहे. एक प्रश्न आहे मला. एक मिनिट सर, एक रुको. मिनट, ये लोगों ने घर का कचरा डाला, आप बोल रहे हो ना. सुनो तो मेरी बात एक सर. चीज पहले सॉल्व करो. हाँ एक कचरा है, हाँ उसको मैंने भेजा, किस आपको भेजा, वो धानाजी साहब को. पूरा कचरा है कि सर ये हटवाना है, या MCG में है, डब्बा उब्बा जो खाली है पूरा कचरा देखिए, बगैर कोई साफ सफाई नहीं होती, और डेब्रिज ओब्रिज भी जो है वो हटाइए. उसके बाद उस समय का रोड का काम है ये. और उसके बाद उन्होंने तुरंत उसके लिए भेजा ये BMC का, वो उन्होंने कहा कि देखो BMC के हमारे आदमी पहुंच गए, ये देखो उन्होंने भेजा ये.
और उसके बाद उनका आदमी पूरा काम पर पहुंचने के बाद ये उन्होंने अब लोकेशन के साथ भेजा कि बीएमसी के आदमी गाड़ी आई है और ये हटा रही है। बरं, तो ये भी हटाने बोलो ना। ये भी बोला तो है सर। अब मैं एक अधिकारी हूँ, आप बोलिए ना सब। सर आप मैं तो बोलूंगा हम लोग ने बोला सर, इसके लिए क्या बोल रहा हूँ, एक ज्वाइंट मीटिंग लगाइए। आप कभी ज्वाइंट मीटिंग दे रहे हमको बोलिए। हाँ, वो हम ज्वाइंट मीटिंग कर लेंगे, लेकिन कंसर्न नहीं हम वहाँ यहाँ नहीं, स्पॉट पे आके करिए। सर मैं क्या बोल रहा हूँ, एक मिनट, स्पॉट पे आके करिए। ऐसा नहीं तुम बोलेंगे यहाँ में ज्वाइंट मीटिंग नहीं, स्पॉट पे आइए। ये बिल्डिंग में ये प्रॉब्लम है, ये बिल्डिंग में ये प्रॉब्लम है, या रास्ते का प्रॉब्लम है, या गटर का प्रॉब्लम है, या पानी का प्रॉब्लम है, वहां आके सब। पानी की क्या एडिक्शन, पानी की क्या समस्या है? आपने बताया कि प्रेशर नहीं बढ़ रहा है। ये प्रेशर का, अब आपको सब मालूम है कि प्रेशर का काम किसका है। ये बीएमसी सर इसके लिए बोल रहा हूँ ज्वाइंट मीटिंग लीजिए ना। लेआउट अरे वो कंप्लीट होती तर एमएमआरडीच्या हातामध्ये लेआउट देखो, अहो मी म्हणून बोलतोय, हे आपल्याला फिरवतील, ज्या दिवशी येतील ना लेआउट घेऊन येतील। लेआउट का क्या issue? किस नंबर में? आता हे दीड महिना झाले नाही नाही. रोज टँकर आ रहा है सर। सर, मेरे को दीड महिन्यापासून तुम्हाला त्रास आधी होतो. पाणी चांगलं होतं. पाणी चांगलं होतं. नाही नाही, मग हे पण तुम्ही ऍक्सेप्ट केलं पाहिजे. एक मिनट, नाही, नाही. सर, हे पण तुम्ही accept केलं पाहिजे. बाजूला शोर से- दीड महिन्यापूर्वी त्रास झाला फक्त. दीड महिन्यापूर्वी त्रास झाला. अभी चालू हो गया फिर से। स्पॉट वर जेपर्यंत होणार नाही, हे उडूआवडीचे उत्तर देणार हे ना। मी त्यांच्या ऑफिसमध्ये एक दिवस गेलो, आमदानी भरलाय। हा एक माणूस मला वाटतं किती काम करणार साहेब, यांना स्पेअर सबस्टिट्यूट द्या कोणतरी। मेरे ऍडिशनल काय म्हणतात आता, आम्हाला ते इंग्लिश येत नाही। हा काय म्हणतात, असिस्टंट ये बताओ, जो पानी का असिस्टंट पाहिजे ना तुम्हाला, पानी तुमच्यासाठी बोलतोय मी। ठीक है, पानी इनको का सब कुछ, इनको सारे उसमें पानी दिया गया। अब पानी सब सर अभी मेरा सबसे पहला एक आप बरसात साहब थोड़ा सा मेरे को क्लियर करवा दिए मेरे को। हमारी लाइन वहां पे पूरी बिछी हुई है, मान्य है। तुम्ही गेला तर काय बोलले बीएमसी वाले तुम्हाला काय? हँडओव्हर नाही आहे। अरे ते बोलले का तुम्हाला हँडओव्हर नाही? आणि आता तुम्ही कुठं जाताय ना, बीएमसी काय म्हणते माहितीये का, आम्हाला हँडओव्हर नाही मिळालं. मी काय बोललोय? यार, ये कैसी बात कल है? का सारखी बात आहे. हैंडओवर का कोई लेआउट, कंसर्न- सर इसके लिए बोल रहा हूँ, हम लोग सर सुनिए ना सर, हम लोग देखो सब्सिट्यूट और उसमें भी कंफ्यूजन होता है। मैं अनपढ़ आदमी, सर सुनो ना, मैं अनपढ़ आदमी है। मेरा क्या है ना, आप उधर पे आओ सर, आप उधर पे आओ, जगह पे आओ, आप वार्ड को बुलाओ। आप सुनोगे मेरी बात पहले। सर कितना सुनने का? अरे आप बोलते यार, सुन तो लो मेरी बात। लेआउट का कोई कंसर्न नहीं है इसमें। अरे वो बोल रहे, वो आपको बोल रहे हैं ना। तो इसके लिए बोला वो हमको मूर्ख बना रहे। क्यों मूर्ख बना रहे हमको? हम पढ़े लिखे नहीं है। नहीं, आप पढ़े लिखे, आप वहां पे आके उनको बोलिए ना, नो दैट एवरीथिंग, ही नो दैट। हाउ ही नोट दैट एवरीथिंग, पर इसको भी बना दिया ना। कल का अरे सर इसको भी बना लिया ना मूर्ख। आपको मालूम है कि ये अरे ही नो एवरीथिंग, इसको भी मूर्ख बना दिया। बीएमसी अभी वो वर्ड बोल नहीं सकता हूं मैं, लाइव चालू है। वो बनाने में ना सबसे पहले नंबर पे बीएमसी को आप समझ गए ना कौन सा वर्ड? मूर्ख, अरे मूर्ख तो और अच्छा है। वो C4 होता है ना, C4, वो बनाने में बीएमसी एक नंबर है। वो मैं बोल नहीं सकता ना, आप सीनियर अधिकारी हैं, आपका रिस्पेक्ट है सर। साहब जो है ना, वो है वो ना, C4 मीटिंग पे आए क्या थे, बरोबर है ना? गारंटी। तो C4 बनवाला एक नंबर है बीएमसी, पाइपलाइन बिछी हुई है, बिछी हुई है। बरोबर है ना? मैं बोल रहा हूँ। एक मिनट, पानी लाइन बिछी हुई है, पानी सप्लाई कौन करेगा? बीएमसी करेगी। अरे रंजीत भाई, प्रेशर नहीं है, जे पर्यंत आपल्याला जॉइंट मीटिंग दो सर, हम सर वो कल क्या बोले मैं, जो पाइपलाइन जो पहले डाली हुई है ना, वो पाइपलाइन कितने अंदर गई है, कितनी ये सब गई है, बकवास वो बातें अभी- problem है। अरे हाँ बकवास बात है, इसके लिए सामने सामने आइए सर, इसके लिए सामने सामने बोल रहा हूँ ना आने के लिए। आप कंसर्न नहीं समझ रहे हो। आप हम लोग को ला के सामने कर देते हो, बालेकर वहां पे एक्सेप्ट ही नहीं करते हैं कि वो- अरे सर आप सामने आइए एक बार, और अगर एक्सेप्ट नहीं करते ना, मुझे मालूम है कैसे कराने का। कल है ना भालेकर साहब से ही बात हुआ था, तो मेरे को सब मालूम है, बालेकर साहब वो को- कैसे एक्सेप्ट कराना ना मेरे को मालूम है। त्यांनी ना 2012ला तो मॅप दाखवला आम्हाला, त्याच्यामध्ये बीएमसी कडे काय होतं ना ते दाखवलं. त्यांनी काय म्हणाले, याच्यानंतर आम्ही MMRD ला दिलं. अभी अभी हा विषय संपवा त्यांना माहित नाही. सर। आप ज्वाइंट मीटिंग कभी लगा रहे स्पॉट में, वो बताइए। नहीं, अभी वो भी वो आपकी तरफ से लगेगा। आप लोग बताइए कब आना है, हम तो आप बोल रहे हैं अभी आइए, यहाँ से चलिए। अभी तो नहीं आता। अगर आप मेरे को पूछ रहे हो यहाँ से चलिए, आप बीएमसी के लोगों को लेके आते मेरा काम नहीं है ना सर, आपका काम है। आप सबको लेटर- आपका काम है सर, आप लेटर दो, एक ज्वाइंट विजिट। बीएमसी से बोलिए, क्योंकि हमारी तो पाइपलाइन बिछी हुई है। सर मैं क्या बोल रहा हूँ, BMC सुनिए ना से सर, बोलिए, आपकी नहीं है। सर प्लीज लिसन मी। आप बीएमसी को लेटर दीजिए, एक ज्वाइंट विजिट स्पॉट पे करना है इस तारीख को, आप कृपया हमें समय दीजिए।
जो आपकी फॉर्मॅलिटी जे तुमची एक फॉर्मॅलिटी असते पेपरवरची ते करा आणि तिथं लँड सेलला बोलवा. आप इनको मेरे रिक्वेस्ट है साहेब मी नाही करू शकत, आमच्या सांगण्यावर येणार नाही. साहेब ऐका ना, मी त्यांना सांगू शकत नाही. साहेब आता माझ्या हिशोबाने MMRDA कडे पूर्ण पॉवर आहे, SRA कडे आहे, बरोबर आहे. BMC हात वर करते. तुम्ही त्यांना बोलवा आमच्या समोर तुम्ही ऍक्सेप्ट करून द्या की हा काम तुमचं, फक्त त्यांनी ऍक्सेप्ट करावं. ऐका ना साहेब, फक्त त्यांनी ऍक्सेप्ट करावं की हो ही जबाबदारी आमची आहे, मी करतो ना, मग माझी जबाबदारी आहे. आप ये बताओ, मी तुमच्याकडे कधीच येणार नाही. एक चीज बताओ, आप एक्सेप्ट कर रहे हो कि ये पाइपलाइन हमने डाली है वो सही है, एक्सेप्ट कर रहे अरे हो? सर पानी आएगा तो हम एक्सेप्ट करेंगे, नहीं, पानी नहीं आ रहा तो कैसे एक्सेप्ट करेंगे? पाइपलाइन डाली ना, आओ डाला ना, उसके लिए नेक्स्ट टाइम बुके लेके आऊंगा सर. मैं पाइपलाइन आपने लाइन डाला उसके लिए बुके लेके आऊंगा सर. या लोकांना पाईपलाईन आओ साहेब ऐका ना, कौन ला नहीं? ऐका सर इधर भाई ऐक सर, हमारे इधर कैसा सिस्टम है एलवॉर्ड में बता रहा हूँ. इनको दिखा दो यार. सर ऐक ना माझं, ऐक ना सर. हमारे इधर एक टंकी है होमगार्ड में पानी का, ऐक रे सर, पानी का टंकी है आमच्या इथे. हमारे इधर पे पानी का टंकी बनाया, सुनिए मेरी बात, 3 साल पहले, ठीक है. उसके लिए 6 बार नारियल फोड़ा गया, वो टंकी बनाई नहीं अभी तक, लाइन बिछा दिया. आप समझो ये काम चालू है एलवॉर्ड में. आप समझो टंकी बनी नहीं 3 साल से, लाइन बिछा के टेंडर निकाल के वो कॉन्ट्रैक्टर का मस्त माला माल हो गया. कैसे होगा? अरे सर बंद है सर, मतलब ओवरहेड टैंक. बंद ही है, वो टंकी नहीं बना होमगार्ड के अंदर. होमगार्ड बोलता है मेरा जगह है, मैं तुमको दूंगा नहीं. ये सब आप लोग की जो डिपार्टमेंट की जो लड़ाई है ना सास बहू की, उसमें मरती जनता है. आप समझो मेरी बात. तो इसके लिए बोल रहा हूँ ज्वाइंट मीटिंग स्पॉट के ऊपर आप कब दे रहे हो सर, प्लीज मुझे उतना बताइए. अगर आप बोल रहे हो कि हम नहीं देंगे तो सर आप भी फ्री, हम भी फ्री. उसके बाद क्या करना सर वो मेरी जवाबदारी. ऐसा नहीं है, हमारा काम है सोल्यूशन. सॉल्यूशन दो, आप स्पॉट के ऊपर, स्पॉट पे आइए तभी होएगा सॉल्यूशन. आ जाते हैं हम, नेक्स्ट वीक में आ जाते हैं 12 तारीख को. आप BMC के इंजीनियर आप बात करिए सर. नहीं हमारे बोलने में नहीं आते सर, नहीं सर, वो हमारे बोलने में नहीं. उधर आने के लिए सुनिए ना, देखिए सुनिए ना, उधर आने के लिए BMC को वो खासदार का भी नहीं सुनते. साहब वो सुनिए ना मेरी बात, कोई किसका, BMC तो आप लेटर देके छोड़ दीजिए ना, फिर मैं दिखता हूं ना. आप BMC को एक लेटर दीजिए कि लोगों की समस्या बहुत बड़ी है, लोगों की समस्या बहुत बड़ी है. जब तक हम तीनों जन चारों डिपार्टमेंट एक साथ में नहीं मिलते, आम्ही भेटत नाही जोपर्यंत चारों डिपार्टमेंट, तेपर्यंत सॉल्युशन होणार नाही. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट को और BMC वॉटर डिपार्टमेंट को भी, लँड सेल को भी, हा, और SRA ला पण द्या. कसं आहे आम्हाला नंतर ना आम्ही थकतो. एक तर तुमच्या इथे यायला, हे गरीब लोकांना ना साहेब ऐका ना, माझी गाडी आहे, हे लोकांना रिक्षामध्ये यावं लागतो साहेब. 150 रुपये लागतात रिक्षाचे. नाहीतर एक है ना सर स्कीम रखो, एक बार आने के बाद सॉल्यूशन नहीं हुआ तो सेकंड टाइम आओगे तो उसका भाड़ा BMC MMRDA दे देगा. असं काहीतरी बॅनर लावा साहेब, लोक पण तुम्हाला आशीर्वाद देतील साहेब. एक विषय असेल तर ठीक आहे ना, इथं समस्या साहेब किती विषय आहे यांचा, हे बिचारे काम करतील, गरीब लोक आहेत, काम करतील आणि तुमच्या पाठीमागे धावणार. पाणी, शाळा, हॉस्पिटल काहीच नाही तिकडं. अरे वो तर रस्ता भांडवल तुम्ही पण बनवलाय द्या. टेम्पररी, त्याची एवढी धूळ आहे की लोक आजारी पडत नाही. हा ऐका, आता ऐका, लेटर दिलेली आहे, 3 लेटर दिले. नहीं तो भारत साहब को जो अपन लेटर दे चुके हैं मान्यता होने के दिया बाद, ना. इनको दे दो. मुझे मला तुम्ही पत्र द्या, मी फॉलोअप घेणार. पण पहिला तुम्ही जेव्हा त्यांना स्पॉटवर बोलवणार ना, कसं आहे साहेब, त्याला त्या अधिकारीला समजलं पाहिजे. जेव्हा त्याला समजेल की बाबा मी कुठं चुकलोय, त्याला फील होणार की मी चुकलो, आपण ते त्याला फील करून देऊ की तू लापरवाह आहेस, आम्ही त्या तू लापरवाह अधिकारी आहेस. मी त्याला फील करून देतो ना साहेब. अच्छा SRA किंवा एक नारळ फोडला होता, तुम्हाला आठवतंय? त्याचे व्हिडिओ पेपर मध्ये टाकले होते. अहो साहेब माझ्या चांदिवलीमध्ये तुमच्या इथे नारळ 20 रुपयामध्ये भेटत असेल ना, माझ्या चांदिवलीमध्ये 50 रुपये. रोज नारळ फोडतात, काम होत नाही. रोज नारळ फोडतात आणि एक नारळ 50 लोक नारळ फोडतात. तर नारळची डिमांड चांदिवलीमध्येच तुम्ही बघा, नारळ 50-60 रुपये, बाकी कुठं 20-25 रुपयाला भेटतो. आठवतं का नारळ फोडला होता? आता मला साहेब तुम्ही जॉईंट मीटिंग कधी लावताय, ऐक हे राजा प्रणय, हे भाऊ ऐकून घ्या. इनके तुम्ही जॉईंट मीटिंग कधी लावताय ते पत्र इश्यू करा जॉईंट मीटिंग साठी. BMC ला द्या, SRA ला पण बोलवा. लोकांसाठी बसलेत ते खुर्चीवर, त्यांना यावं लागेल. जो 21 नंबर जो अपन ने 19 से 20 के सामने जो लाइन डाली हुई है, उसमें कभी स्पेस वॉल डाला ना, चैम्बर बनाया वो उधर, हाँ 23 नंबर की 23 नंबर के सामने. सालवी साहब को मालूम नहीं है? सर सबको मालूम है. अभी मैं बताता हूँ एक चीज, तुम्हारा भी नॉलेज. तो उनको पूछा कि बहुत दिन से ले रहे हैं, तो उनको पूछा पानी का क्या समस्या है,
तो वो बोले कि अभी 1.5 महीने से हम लोग को बीएमसी खुद आके बोली है हाँ। कि पानी कपात है तो कम पाणी आएगा. किधर कपात आहे पाणी? अभी नाही वो प्रीमियर में ही असेल. वो प्रीमियर मध्येच येऊन सांगतात ते लोक बीएमसी वाले की आमच्याकडे पाणी कमी आहे तुमच्याकडे. फक्त प्रीमियम मध्येच हा, पाणीचं आणि कपात आहे. बाजूचं- नाही असं बोलतात ते लोक बीएमसी वाले. बरोबर आहे. आणि ही सब गोष्ट ये देखिए ये जो नहीं नहीं समझा मैं, साईड उसका बाजू कुछ आहे. गलती नहीं है. आणि मी ही गोष्ट अनुभव आता मी हे पण सांगतो 6वीचं पण होतं सांगतो. 1.5 महिना आधी त्रास झालाय पाण्याचा. जेव्हापासून गरमी आता मार्च फेब्रुवारी तेव्हापासून त्रास व्हाय. त्याच्या आधी पाणी म्हणजे आपलं ज्या आपण ज्या सुविधा केल्या त्यांच्या त्या सुविधाने ते पाणी घेत होते ना ते बरंच चांगलं पाणी देत होतं. आणि मला स्वतःहून समोरून फोन आले बिल्डिंगच्या लोकांचे की नानासाहेब तुम्ही चांगलं काम केलं असेल त्याचा आम्ही नाही. धन्यवाद करू. आम्ही तुमच्या नाही, त्याबद्दल सत्कार्य आम्हाला करू. काहीच नाहीये प्रॉब्लेम. पण हे आम्हाला काय ना माझं म्हणण्याचं तात्पर्य काय की आपण लाईन टाकलेली आहे. लाईन आहे तिकडे एक्झिस्टिंग आहे त्यातून पाणी येत आहे. 1.5 महिना आधी का नाही पाणी आलं का आता ते बीएमसी स्वतः बोलले आता ते लोक तिकडे वॉल काय फिरतात तो आपल्या अंडर येत नाही. ठीक आहे वॉल आहे ना म्हणून तो- तुम्हाला बोललो आम्ही- साहेब काय नाही आता आपण हा विषय इथं नाही, संपवू. लास्ट पॉईंट माझा आपण एक बटरफ्लाय वॉल लावला मेन 600 जी लाईन घेतलं ना आपण जी मेन आहे तिकडे त्या बटरफ्लाय वॉलला फक्त बीएमसी ऑपरेट करू शकतो. त्याची चावी आहे ना आम्ही फक्त बनवून दिला चावी त्यांनी माहिती आहे, बनवली. माहिती आहे. आणि त्यावरती त्यामध्ये आमचा काय अधिकार नाही. काहीच अधिकार नाही आम्ही सर. आप आमचे- मेरी आपसे एक 4 रिक्वेस्ट वाजता, है 3 वाजता सर. आप बोल वहाँ सुन पे लिया. करना है अच्छा काम किया रहते हैं हमने आता जैसे हुआ आंकड़ा वैसा तो बना देखो, के ये तो आप माहित नहीं. सर आपका दिल बहुत चाबी बड़ा है. वाला- सुनिए ना चाबी वाला कौन कितना घुमा रहा है मैं क्या बोल रहा हूँ कर सर. है, मैं वो क्या बोल रहा हूँ कैसे पता साहेब ऐका ना सर. तुम्ही दिलदार माणूस आहात. माझी तुम्हाला एवढी विनंती आहे तुम्ही एक जॉईंट मीटिंग लावा. तुमच्या पत्रावर येत नसेल ऐका ना साहेब. तुम्हाला ते जर मोजत नसतील की सोड आला पत्र यांना काय मोजायचं असं असेल तर तुम्ही वरिष्ठांकडनं एक पत्र पाठवा तिथे एल वर्ल्ड एलवॉर्डला. मला असं वाटत नाही की तुमचे सारे के सारे लेटर दिखा हाँ. दो अपने जितने लेटर आणि ह्याच्या आम्हाला रिप्लाय म्हणून द्या. आमच्या या पत्राला 1 नंबर 2 नंबर आहे बघून घ्या. सगळे व्यवस्थित रिप्लाय म्हणून तुम्ही द्या. मी करेन फॉलोअप. आमच्याकडे खूप वेळ आहे हो साहेब. उनके अपने जो लेटर्स गए हैं ना बीएमसी को सारे कि आपका प्रेशर कम आ रहा है इनको वो लेटर दिखाओ जो आपने टेस्टिंग की थी. कितने की 7 मेगापास्कल की टेस्टिंग 600 का 600 के डाया था तो 7 मेगापास्कल की अपनी टेस्टिंग की. ठीक है वो बीएमसी के रिकॉर्ड में ही है और बीएमसी ने हमको टेस्ट करके दिया है. टेस्ट फॉर क्लोरिनेशन. ठीक है अब इनके सामने भानुशाली साहब को बुरा आ रहा है. इनके सामने वो 7 मेगापास्कल जो प्रेशर पानी में दे दो. उसके बाद इनके पानी नहीं हो जाएगा तो मैं रिजाइन करके चला जाऊंगा. आपके रिजाइन के लिए नहीं हम लोग इधर आए सर. नहीं आप तो म्हणते आप अच्छे आदमी है सर. आप अच्छे आदमी है. अच्छे आदमी आप म्हणते प्रेशर चेक करवा तुम्ही चांगले माणूस आहे. तुमचा हृदय बी विशाळ मोठा मन आहे तुमचा. पूरा बनाया हुआ है हे काम करणारे अधिकारी आहेत. 16 घंटे आपण यांच्याकडनं काम करून घ्यायचं. 29 नंबर सगळे टेम्पररी रस्ता टेम्पररी टेम्परेरी मैंने बोल रहा हूँ कि वो टेंडर निकला हुआ है टेक्निकल सैंक्शन नहीं आया और टेक्निकल सैंक्शन के बिना मैं कैसे बना दूंगा. कब आएगा टेक्निकल अरे मी काय म्हणतोय ऐका ना. यांनी किती पत्र व्यवहार केलाय ते मागतो ना. दिखा दो. सँक्शन साठी तुम्ही किती पत्र व्यवहार केलाय ना आम्हाला दाखवा ना. आणि कुठं अडकतोय तेही सांगा. और तो और मैंने डीओ लेटर जो है ना अहो, एखादं आंदोलन तुमच्या काय इथं काय मेन काय नाव तुमच्या साहेबांचं. मुखर्जी सर्व ते बिल्डिंगचे मेन मुखर्जी साहेब आहे. हाँ बसू त्यांच्या ऑफिसच्या बाहेर साहेब आपण साहेब आपल्याला हात जोडू. आम्ही काय दुसरं करणार नाही नाहीतर ते एफआयआर करून टाकतील. साहेबला माहिती आहे. आपण एक बसून घेऊ. साहेब क्या अच्छा दिवो लेटर केलं ना तिकडे म्हणून ते तुम्ही होता ना त्या दिवशी पाणी वर्षा तयारी होता. साहेब आता हा विषय आपण फिरतोय. जॉईंट मीटिंग कधी लावतो ते सांगा ना. काय बोलला सोडून देऊ ना. तो साहेब करतो बोलता है, वो करता नहीं है ना क्या सर, करें. साहब ने क्या बोला पहले इस तुमच्या नावाने जीवन अखाडे मैडम को बोला त्यांना था, ते वो हेरलेकर नहीं साहेब बोलणार बोला नाही कि मी सांगतो. ये मला माहिती आहे. हेरलेकर साहेब खूप डेंजर अधिकारी आहे. बिचारे असे सरळ साहेबांचे पत्र ना ते असं आलं ना ते असं करून टाकतील साहेब. आम्हाला माहिती आहे बंधू साहेब. म्हणजे कसं तुमचा पण अपमान होईल ना मलाही ते बरं वाटणार नाही. तुम्ही पण एक रिस्पेक्टेड मॅडम को बोला साहेब हुआ तुम्ही था. पण एक रिस्पेक्टेड अधिकारी आहात. तुमचा पण अपमान मला सहन होणार नाही. तुम्ही मोठ्या अधिकारीचा लेटर पाठवा तिथे तुमच्या मुखर्जी साहेब ना. अहो मुखर्जी साहेबांचा पाठवा मग त्याला समजेल. मुखर्जी साहेबांचाच पाठवा आणि मुखर्जी साहेबांना सांगा की साहेबांनी एवढे पत्र दिलंय पण त्यांच्या पत्रावर ते इग्नोर करतात काय लक्ष देत नाही. मग मुखर्जी साहेबाला राग येणार. माझ्या डिपार्टमेंटच्या अधिकारीला इग्नोर करतो. थांब आता मी पत्र बनवतो. मग मस्त पत्र बनवतील साहेब. बघा साहेब असं होणार. आणि एलवॉर्ड मध्ये तेच करावं लागेल साहेब. एलवॉर्ड आहे जनतेसाठी नाही. एलवॉर्ड मी तुम्हाला सांगतोय साहेब. एलवॉर्ड जनतेसाठी नाहीये. माझा अनुभव आहे साहेब. एलवॉर्ड साठी जनतेसाठी एलवॉर्ड नाहीये. इसलिए तो बोल रहे हैं कि म्हणून तुम्हाला बोलतोय एक जॉईंट मीटिंग द्या. मग नंतर कसं फॉलोअप करायचं ना ते माझ्यावर सोडा.
आपको क्या लगता है कि मेरे बोलने से वो एलवार्ड वाले वो मानेंगे? इसके लिए तो बोला वो मुखर्जी साहब का पत्र लो, इसके लिए तो बोला मुखर्जी साहब का पत्र पे मीटिंग लगाओ, जॉइंट मीटिंग, और मुखर्जी साहब को झूठ मूठ का बोलो मी पण येतोय, आने मत बोलो, तो झूठ मूठ का बोल देने का मी पण येतोय, चलता है। मुखर्जी साहब नहीं है तो एरलेकर साहब पूछ नहीं सकते साहब तुम क्यों नहीं है ना, असं सांगा जरा। आता आपण जाऊ का मुखर्जी साहेब मुखर्जी साहेबांकडे जाऊ का आपण? चला ना, तुम्ही घेऊन चला ना आम्हाला। नहीं आप जाके उधर तो मुझे ऐसा नहीं, हम नहीं, नहीं आप मुझे लेके चलिए ना सर। आप जाके मिल लो, आप तो क्यों? ऐसे नहीं तुमची समस्या घेऊन तुम्ही जाऊ शकता म्हणजे त्यांनी आम्हाला वायदा पण केला होता काय ना, हे 2-4 महिन्यात हे सर्व कामं झाले पाहिजे असं रोहिणी आखाडेंना सांगितलं होतं। महिन्याचा अरे टाइम साहब उसके बाद ही काम प्रगति पर हुआ है, हो चुका है। प्रगति है, देखो प्रगति है, कौन सा प्रगति है मेरे को तो वही समझ नहीं आ रहा है। सुनिए बानू साहब, ये टेंडर का जो काम पानी नहीं मिल आपका रहा रोड है, का ये काम प्रगति कर रहे हो, आपकी पानी का बोल रहे हो। हाँ ये प्रगति, ये रोड का जो है, ये टेंडर प्रगति, निकलने वाला है। लोग मर जाएंगे दमे में। सर आपने क्या प्रोसीजर किया ना रोड के लिए, वो भी एक पत्र हमारे को दे दी। टेक्निकल और दूसरा जो है ना- रोड का हम बना रहे हैं ना, बोल तो रहा हूँ। कब बनेगा? तो अभी टेंडर निकलेगा ना उसका, कितने दिन में निकलेगा? 15 दिन। एक सेकंड, ये 15 लिहून घ्या, लिख लीजिए आप। या 15 तारखेला टेंडर जैसे निघेल। EIC आते हैं उसका टेंडर निकलेगा, टेंडर और निकलेगा। निकल गया तो आप भी लिखिए, आप भी मुझे कहेंगे हाँ ये निकलवाए। मैं कितने बराबर। दिन से फॉलो अप कर रहा हूँ बताओ। आरसीसी रोड बने आरसीसी RCC बनना, नहीं, डांबर रोड बनाएंगे, तो डांबर रोड तो गडकरी साहब बोले ना नहीं बनाने का। अरे, नहीं। खाली खूप युटिलिटी लाईन आहे. हाँ, ऐसा- खाली युटिलिटी लाईन आहे. नाही नाही सर, डांबर रोड मी डांबर रोडलाच पहिला प्राधान्य देणार, कारण डांबर रोड जर चांगल्या क्वालिटीचा बनला ना, आज मी एअरपोर्ट वरनं आलो साहेब, एवढा डांबर रोड एवढा चांगला आहे साहेब, एक खड्डा एवढा नाही साहेब, चांगली क्वालिटीचा बनवा। काय विषय आहे की खाली आहे नाही, ना मला माहिती आहे किती चांगली क्वालिटी तुम्ही वापरताय ना, नाही, नाही. मला सगळे माहिती आहे, तुम्ही जे कामं करतात ना त्याच्यात किती चांगले क्वालिटी आम्हाला सगळे माहिती आहे ना साहेब। सब सुनिए तो सपोर्टिव भी रहिए कभी, ये हम पूरी तरह supportive है। सपोर्टिव आपका जब लेटर ले लूंगा ना यहाँ से तो आपको समझेगा मैं आपको कितना सपोर्टिव है। अभी आपको नहीं समझ पा रहे, जिस दिन आपका लेटर आ जाएगा ना कि हमने इनको ये जॉइंट विजिट के बाद में, उस दिन आप देखिए सर मैं आपको कितना सपोर्टिव हूँ। आप बोलेंगे एक काम करो महेंद्र भानुशाली को बुला लो और ये लेटर दे दो, वो फॉलोअप अच्छा करेगा, आप खुद मेरे को शाबाश देंगे। फिलहाल मैं इसलिए बता रहा था कि जो आपने फ्लेक्सिबल रोड हम बना रहे हैं उसका कारण ये है कि अब बहुत सारी यूटिलिटी सर्विसेज अभी नहीं है वहाँ, ठीक, वहाँ पे लोग अभी आप भी को भी मालूम है कि काफी ड्रेनेज भी नहीं तो- है, और भी जो लाइंस हैं मिशनी है, पावर लाइन का कभी कुछ आ जाता है, एयरटेल का आ जाता है, टाटा तो तिकडे टाटा का पावर गैस का स्टेशन भी है, है, वो NGL का airport गैस का लाइन, सबका अपन ने अप्रूवल दिया कि जितनी लाइन हो जल्दी बिछा दो ताकि हमारा रोड का काम उसके बाद हो जाए। आपने किसको किसको लेटर दिया वो भी मुझे दो, मैं वो डिपार्टमेंट में भी जाऊंगा कि जल्दी डालो। नहीं डाला है ना, वो तो उनको दिया हुआ है ना। ते फास्ट करतो. नाही, MGL में काम करून क्या हो रहा है? कसं खटाट सोडून दिलं? सर अभी आप जॉइंट मीटिंग बोलिए ना, MGL को बोला हुआ है, अब MGL हमने अपने खोदा, MGL से आप लोग को वो करवाना चाहिए ना कि उस गड्ढे को पूरा पीछे पड रहे हैं उसके ऊपर, आप मी पडतो ना, आम्ही पडेल, तुम्ही परवानगी देता MGL ला काम करायला, आम्ही थोडी परवानगी देतो, तुम्ही कंप्लीट करून घेतलं पाहिजे। सुनिए सर आपको नियम मुझे सर, हम MMRDA में पहली बार आए, BMC में क्या रूल है सर सुनिए ना, हाँ। MCGM हो, क्या है आप- एयरटेल हो, सर सुनिए ना बैनर्जी साहब, जाके वही सुनो खड़े जाते हैं। MGL को मैंने हमारा- खुद बोला था हाँ। कि बाबा ये तुम लोग जो खंड रहे हैं ना, ये पूरा वापस से लेवल करके दो। हाँ। क्या क्या उन्होंने नहीं ऐक दिया। आता मी करतो ना, हमारे पास उसका नंबर है। सोडून द्या आता ते सोडून द्या, नहीं सर, आप वहाँ पे होते हैं, वही नंबर। आप करने से मांग प्रणय रहे हैं। प्रणय घेऊ क्या हो गया सर, वो उसका एक 200 मीटर का कुछ तो लाइन बाकी है अभी, हाँ जब अभी उनका डिमांड उठ दिया तो उनसे बात हुआ था वो पहले भी कि उनका पूरा काम जब खत्म हो गया, अभी उनका वो लास्ट लेइंग का लाइन है, ओके वो होने अभी के बाद complete वो वो होने के बाद वो एक साथ ही एक ही आदमी के साथ या, लेके सरांना एक खत्म फोन कर देंगे पेपर दे, एक बात बस बाकी एक विषय लिफ्टचा विषय त्याच्यामध्ये. हाँ लिफ्ट बंद है, फुलारी से फुल्लर नाही फुलारी साहेबांना तुम्हीच फोन करा. तिकडे आम्ही काल गेलो बीएमसी ला म्हणतात की फुलारी साहेबांनी अजून हँडओव्हर दिलेलं नाही आणि ते फुलारी गुन्हा इकडचा आहे की BMC चा? इलेक्ट्रिकल सर सगळे ना ऐका ना, हँडओव्हर दिलेलं आहे. ऐका ना सर, तुम्ही त्याच्यापेक्षा आम्ही हे पत्र दिलंय ना, तुम्ही त्यांना पत्र द्या की ह्या बिल्डिंगची मी बार्गेट मध्ये बनवतो. करिए प्रणय, और सर फुलारी जॉईंट साहेब विजिट, बोलला ना, ए भाई ऐकून घे, जॉईंट विजिट स्पॉट वरती आम्हाला 8 दिवसात द्या, बरोबर आहे. तुम्ही साहेब फक्त साहेब 4 महिने झाले लिफ्टसाठी आपण पत्र दिले. काय बोलतोय? कालच आम्ही मीटिंग घेतली ना तर त्यांना असं सांगितलं सर ते आम्हाला- फुलारी साहेबांना फोन लावा ना. आम्हाला असं सांगितलं की या आपसे आठवड्यामध्ये लिखकर लिफ्ट चालू बोलो, होईल. फॉरवर्ड करूंगा ठीक है. या आप जाके न्यू बिल्डिंग में आप खुद मिल लीजिए।
नहीं नहीं सर, हम कितने जन को मिलेंगे? हम आपको ही मिलेंगे, मेन आदमी तुम ही है हमारे लिए। मैं नहीं हूँ। हाँ। मेरा कुछ लिमिटेड काम है, वो मैं कर रहा हूँ। मेरा काम है रोड रास्ता का करना, वो मैं करूंगा। आप कहोगे कि ये भी कर लो, लिफ्ट लेफ्ट भी देख लो, चलो यार, आपको मालूम है आता नहीं, आप दूसरे को ब्लेम करते हो। सर फुलारी सर का नंबर दो ना। आप सर सर आप है ना? आते हो, हाँ ठीक है। दूसरे को blame सर, नहीं AMC करते। मतलब क्या? मैं आपसे बात कर रहा हूँ। एएमसी एन्युअल हो गया ना. किसका? एएमसी म्हणजे annual. इलेक्ट्रिकल का नाही, नाही, यांच्या कसं आहे, एक बिल्डिंग मध्ये 10 डिपार्टमेंट आहेत. हे साहेब हे बघतील, हे साहेब हे बघतील, हा तो बघेल, सगळे वेगवेगळे आहे. लिमिटेड होता है, आपका रिस्पॉन्सिबिलिटी है ना, आपकी पोजीशन फिक्स होती है। लागून द्या ना बैनर फुलारी। आपने हैंडओवर दिया रहेगा नहीं, हम हैंड क्यों देंगे यार? लिफ्ट का क्या है? लेफ्ट का वो इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट में आता है। सगळे वेगवेगळे आहे हो. फुलारी साहेब बघतील ना. हा, फुलारी साहेब बोलले की आम्ही हँडओव्हर दिला. कालपर्यंत बीएमसी वाले म्हणत होते की आम्ही टेंडर टाकलेलं आहे, टेंडर पास झालेलं आहे, आता आठवड्यामध्ये काम सुरू होणार आहे. आणि काल जेव्हा आम्ही गेलो ना, त्याला विचारलं ना, टेंडर पास झालं ना. मी काम बोलतोय कधी सगळे होणार? तुम्ही ऐका ना, थकणार, तुम्ही ऐका ना, थकणार ते काय हो. म्हणाले माहितीये का? सर एलवॉर्ड में काम नहीं होता टेंडर है. पास झालेलं नाहीये आणि काही कळत पण नाही, म्हणजे काय बोलले ते त्यांना माहिती. इलेक्ट्रिकल ठीक है, ते करतो आपण, सोडा. सर आइए या सर, एक फोटो लीजिए मस्त. आइए, ए हट प्रणय भाई जरा या. सर या, रणजित भाई या. हे काय पुरावा राहील ना, एक साहेबांना आपण पत्र दिलंय. वो पत्र ये ठीक है। हा या. हे बाबा तू पण आहे, तू पण पुरावा राहशील. नाही ना, हाय ना, लांब राहायचं नाही. चांगलं पण वाटून घ्यायचं आणि वाईट पण वाटून घ्यायचं. लक्षात ठेव, साहेबांना एकटं सोडू नका. ठीक आहे ना साहेब? हाँ, धन्यवाद। चला आता साहेब आम्हाला जॉईंट मीटिंग 20 नंबर मध्ये फक्त एकच ते करू ना. साहेब 20 नंबर मध्ये फक्त एकच लिफ्ट चालू आहे आणि 15 किती 14 लिफ्ट बंद आहे.